अल्फाबाईट विद्यार्थी सहाय्यक समितीचा सायन्स किंवा कॉमर्सचा या सर्वांच्या वतीनं मी खूप खूप स्वागत करतो. तुमच्या विश्वास बायोडेटा विषयी बोलत होतो. अतिशय हा बायोडेटा बघून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की एवढा रासंग एवढं नॉलेज मिळलं. अगदी कॉलेज जीवनापासून तत्वाशी तडजोड नाही, अभ्यासू वृत्तीनंच पुढे जायचं आणि कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून मग आपलं मत मांडायचं, ही खासियत आहे. अगदी मी कॉलेज जीवनापासून ती बघितली आणि त्यामुळे पूर्ण बायोडेटा आता अभ्यास करताना सकाळमधलं काम, अनेक विविध ठिकाणचं काम आणि आता मी मुलांशी हे बोलत होतो की ज्याच्यावर डॉक्टरेट घेण्याचं काम इंटरनेट ऑन हा अतिशय महत्वाचा विषय आहे. अनेक विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत. बरोबर 2 वाजलेत. मुलांनी सगळ्यांनी बायोडाटा बघितलेला आहे. तर मी विद्यार्थ्यांच्या आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या मधला वेळ न घेता फक्त 2 मुद्दे निश्चित सांगेन. विश्वास देवकर सर, पुन्हा एकदा सांगतो की सर्व मुलं आपल्या इंदापूर तालुक्यातली जास्तीत जास्त आहेत. ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यावरती मोबाईल घेऊन, काही शेतामध्ये मोबाईल घेऊन बसलेली आहेत. दोघं तिघं एकत्र येऊन हा संवाद आपला ऐकतायत. आणि मला हा जो विषय दिलेला आहे आपण की आजच्या परिस्थितीमध्ये युवकांसमोरची आव्हानं आणि असणाऱ्या संधी, तर हा विषय मांडताना सुरुवातीला मला हे निश्चित सांगायला आवडेल की समितीमधला पासूनचा प्रवास आणि स्वतःचा प्रवास अगदी थोडक्यात 5 मिनिटांमध्ये निश्चित सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. कारण मी बायोडाटा शेअर केलाय, सांगितलंय, पण तुझ्या तोंडून ऐकणं हे खूप वेगळं आहे. तर स्वतःचा प्रवास थोडक्यात सांगा आणि मग विषयाला सुरुवात करावी आणि मग आपण प्रश्न उत्तरांकडे वळूयात. विश्वास देवकर. नमस्कार. सर्वप्रथम मी तुषार रंजनकर आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या निमित्तानं मला आज आपल्याशी संवाद करण्याची संधी मिळते आहे. इंदापूर तालुका उल्लेख झाल्याबरोबर साधारणपणे मुंबईकडच्या, पुण्याकडच्या मंडळींचं जे इम्प्रेशन होतं की दुष्काळग्रस्त तालुका असं म्हटलं जायचं परवापर्यंत. पण आता तशी परिस्थिती इंदापूरची राहिली नाही. इंदापूरला पाणी खळाळतं, इंदापूरचं राजकारण खळाळतं, इंदापूरचं राजकारण परिस्थितीनुसार प्रवर्तित होतं, परिवर्तित होतं, बदलतं. असे सकारात्मक संदर्भ घेऊन आज मी माझ्या विषयाची मांडणी करणार आहे की आपल्या तालुक्यातल्या पोरांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, एकतर आजच्या परिस्थितीमधली आव्हाने आणि आपल्या समोर असलेल्या संधी, या विषयाचं माझं सूत्र असं असणार आहे की आव्हानांना मी परिस्थिती मानतो. वॉट एव्हर मे बी द चॅलेंज बिफोर अस इन अवर लाईफ, मे बी इन द चाइल्डहुड ऑर इन द यंग एज. तुम्ही सगळी तरुण मुलं आहात, तारुण्याच्या उंबरठ्यावरती आहात. जे आपल्याला चॅलेंज वाटतं ते मुळात चॅलेंज नसतं, असं माझं संपूर्ण मांडणीमधलं पहिलं प्रतिपादन आहे. इट इज नॉट ॲट ऑल चॅलेंज व्हॉट वी थिंक सो. इट इज द सिच्युएशन. आपल्या अवतीभोवतीची ती परिस्थिती आहे की जी आपल्याला आव्हान वाटते. पण मला सूत्र आपल्या समोर आज असं मांडायचं आहे की त्या परिस्थितीच्या कोसळत्या ढिगाऱ्यावर उभं राहून आपल्याला ती बदलून दाखवायची आहे, ज्याला मी नंतर संधी मानतो. त्यामुळं माझं सूत्र कृपया सुरुवातीलाच लक्षात घ्या की भवताल ज्या कुठल्या आव्हानांनी भरलेलं असेल, ती आव्हानं ही प्रासंगिक आहेत. त्याची लिस्टच आपल्या समोर जर करायची झाली, तुषारने मला माझी वाटचाल सांग असं म्हटलंय, पण मी थेट विषयाला हात घालतो आहे आणि अधूनमधून मी जरूर सांगेल. कदाचित ते स्टोरी टेलिंग असेल किंवा त्यात माझं बालपण असेल. ज्या मातीमध्ये आज तुम्ही वावरत आहात, ज्या भूमीमध्ये तुम्ही आज लहानाचे मोठे होत आहात, त्याच भूमीतून, त्याच पंचक्रोशीतून मी पण पुढे आलेलो आहे. त्यामुळे मी स्टोरी टेल करत जाईल अधूनमधून. पण मी त्याला स्पष्ट करतो आहे की ज्याला आम्ही आव्हानं म्हणतो ती आव्हानं नाही, ती परिस्थिती आहे जी आता तुमच्या समोर आहे. आपण उदाहरण घेऊया लगेचच कोविडचं. तर कोविड ही आता निर्माण झालेली परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही अडथळे येत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज तुषारने बोलावलं असतं तर मी इंदापूरला आलो असतो, तुमच्या समोर उभा राहिलो असतो आणि तुमच्या नजरेला नजर लावून तुमच्या काळजाला स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केला असता. पण ते होत नाही. दॅट वी आर डिफायनिंग ॲज अ चॅलेंज. की आज अशी परिस्थिती आलेली आहे की आपण एकमेकांना समोरासमोर भेटू शकत नाही. आणि म्हणून मग ते चॅलेंज आपल्याला आज असं फेस करावं लागतं आहे की येस वी कांट मीट, बट द अपॉर्च्युनिटी इज
की मी नाशिकमध्ये बसलेलो आहे, तुम्ही इंदापुरात तुमच्या घरात बसलेला आहात आणि आपण एकमेकांना ऐकतो आहोत. त्यामुळे आपल्या विषयाचं आजचं सूत्र जे आहे की आव्हानं कुठली भेटू शकत नाही, मग बरोबर. संधी कुठली आहे, घर बसल्या एकमेकांशी संवाद साधू शकतो आहोत. जीवनाचं सूत्र सुद्धा असंच आहे. जे कुठलं आव्हान म्हणून आपल्या समोर येतं, ती परिस्थितीच खरं म्हणजे आपल्याला खुणावत असते. ती बरोबर. आपल्या समोर काहीतरी संधी देत असते. जशी आपल्याला आज संधी प्राप्त झालेली आहे की आपण घर बसल्या एकमेकांच्या संपर्कात राहतो आहोत. अगदी व्हिडिओ कॉलिंग आता आपण केलेलं आहे, गुगल मीट मध्ये आपण बोलतो आहोत. म्हणजे थोडक्यात आपण किती लॉजिस्टिकवर काम केलं आहे की नॉट नेसेसरी माळवाडीचा कुठला तरी आपला माळशी खारे नावाचा विद्यार्थी किंवा कुठलं तरी गलांडवाडीचा आपला एखादा सहकारी किंवा कुठे वरकुट्याचा कोणीतरी असेल, तो त्याच्या गावात बसून इंदापुरात त्याच्या अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर तरी बसलेला असेल किंवा त्याच्या रूम मध्ये बसलेला असेल, तो दादा किंवा ताई म्हणजे आपल्यातलं कोणीतरी कदाचित स्वयंपाक करत असताना आपल्याशी बोलत असेल, तर हरकत नाही ना. ही संधी आहे की आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीतून आपल्या समोर आलेलं जे ऑपॉर्च्युनिस्टिक व्ह्यू आहे, जी कुठली निर्माण झालेली परिस्थिती आहे, त्याचा सुद्धा आपण कन्व्हर्जन्स केलेला आहे, आपण म्हणजे आपल्याच परिस्थितीनं. बरोबर. त्यामुळं आपण आजचा विषय हा अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेऊया. येस, वी आर डेफिनेटली गोइंग टू लिस्ट आउट द चॅलेंजेस ऑल्सो, की होय, ज्याला तुम्ही आम्ही चॅलेंज म्हणतो ते नेमकं कुठलं आहे, कशा स्वरूपातलं आहे, की ज्याच्यामुळं आपल्या स्वप्नांमध्ये अडथळे येतात, त्या अडथळ्यांवर मात करताना आपली दमछाक होते, याची सुद्धा यादी आपण जरूर करूया. त्या वाटेवर जाताना मी तुम्हा सर्व माझ्या भावा बहिणींना हे अंतःकरणापासून सांगू इच्छितो की व्हॉट एव्हर मे बी द चॅलेंज इन अवर लाईफ, कोणतंही आव्हान तुमच्या आमच्या समोर असू द्या, ते आर्थिक परिस्थितीचं असू शकतं. चला आपण आता लिस्टच करूया आपल्या अवतीभोवतीच्या आव्हानांची, की ज्या बॅकड्रॉप मधून तुम्ही आज पुढे चाललेला आहात, जीवनाच्या वाटेवर निघालेला आहात, त्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला वाटत असलेलं सगळ्यात मोठं चॅलेंज हे आपली आर्थिक परिस्थिती हे असतं. डू यू ऍग्री विथ मी? येस, शुअर. अगदी. यू ऍग्री? विद्यार्थ्यांनी टेक्स्ट मध्ये टाईप करा. येस सर, येस सर. आणि टेक्स्ट मध्ये पण टाईप करू शकता सगळ्यांना. म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला असं वाटतं की आपली आर्थिक परिस्थिती हे आपल्या समोरचं आव्हान आहे. दुसरं, शिक्षणाच्या संधीच मिळत नाहीत, म्हणजे शिक्षणाचा अभाव, शिक्षणाच्या संधींचा अभाव हे दुसरं चॅलेंज वाटतं. बहुतांचं वातावरण नीट नाही, म्हणजे मी ज्या गावात वावरतो आहे तिथं मला मोटिवेशनच नाही. मी ज्या कुटुंबात वावरतो आहे त्या कुटुंबामध्ये बॅकड्रॉप असा आहे की सगळे म्हणतात की तू काय नेमकं शिकतोय, तू काय नेमकं करतोय, 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं, आता तू म्हणतो एमपीएससी आणि युपीएससी, पण हे एमपीएससी आणि युपीएससी गेले 2 वर्ष झालं आम्ही पाहतो आहोत, 4 वर्ष झालं आम्ही पाहतो आहोत, 5वं वर्ष सुरू झालेलं आहे, आता तुझ्या लग्नाचं वय आलेलं आहे, आता तू कधी कलेक्टर होणार आणि कधी कमिशनर होणार आणि कधी लाल दिव्याची गाडी येणार आणि कधी काय होणार, असे सगळे प्रश्न असतात. ते प्रश्न आपल्याला आव्हान वाटतं. ही यादी अशी एक एक करत आपल्याला निश्चितच रिव्ह्यू करता येऊ शकेल. पण टू बी प्रिसाइज, साधारणपणे मोठी चॅलेंजेस आपल्याला जी वाटतात ती आर्थिक आहेत, शैक्षणिक आहेत, कौटुंबिक आहेत. म्हणजे आपलं कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये फार अडचण आहे, म्हणजे सारखी नापिकी आहे. म्हणजे आम्ही आहोत इंदापूर तालुक्यातले, आलय पाटातलं पाणी, फिरतं सुद्धा आमच्या गावागावांमध्ये, पण ते आमच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे शेती असूनही उपयोग नाही, ती नीट पिकत नाही म्हणून विकता येत नाही, आणि मग पुन्हा आमच्या वाट्याला दर सीझनला, मग तो खरीपाचा सीझन असो नाहीतर रब्बीचा सीझन असो, जमीन 10 एकर आहे, 20 एकर आहे, 25 एकर आहे, मी 30 एकराचा मालक आहे, पण तरी सुद्धा माझ्या वाट्याला वंचन आहेत. असे सगळे ते आव्हानांचे आपल्या समोरचे विषय आहेत. म्हणजे मी जसं म्हटलं की आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि पुन्हा आपल्या अवतीभोवतीचा परिसर, भवताल ज्याला आपण म्हणतो, ती परिस्थिती, असा सगळा हा कोंबो पॅक आहे चॅलेंजेसचा. असा कॉम्बिनेशनचा भाग आहे आव्हानांचा. आणि त्यात आपल्याला असं वाटत राहतं की यार ये कुछ ठीक नाही आहे आणि ह्याच्यात मला खूप त्रास होतो आहे. हे सगळं फेस करत असताना माझ्या स्वप्नांचा चुराडा होतो आहे, माझ्या स्वप्नांमध्ये अडथळे येत आहेत, आणि मग आता काय करू. बरोबर. अशी भावावस्था प्रत्येकाची असते, ती माझी पण होती. आता इथं मला तुम्हाला माझी स्टोरी सांगावीशी वाटते. येस, आय एंटर्ड इन द सब्जेक्ट. मी माझ्या विषयाला प्रवेश केला, त्याच्यामधली पीठिका तयार केलेली आहे. मूळ सूत्र माझं असं आहे की आव्हानं नाहीतच, आहे ती परिस्थिती, आणि त्याच्यातूनच निर्माण होत आहेत त्या संधी. त्या संधींवर आपल्याला स्वार व्हायचा आहे, हा माझ्या विषयाचा गाभा. लिस्ट करताना आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक सुद्धा आव्हानं असतात अनेकदा. याचा आपण एक एक पदर उलगडत जाऊया. त्याच्यामध्ये तुमच्या समोर एक केस स्टडी बसलेली आहे. समजा विश्वास देवकर नावाचा तुमचाच भाऊ,
काय लोणी देवकर हे माझं गाव आहे, जेमतेम 250-300 घराचा उंबरा, ज्याला आपण किती घरं गावात, तर 250-300 घराचं गाव असतं. तुमचंही ते तसंच असेल. 2-2.5 हजार ही आमची त्यावेळीची लोकसंख्या होती. आता ती 10,000वर पोहोचली. म्हणजे तुमच्याही गावाची लोकसंख्या 5,000, 7,000, 10,000 अशी असेल. अशा बॅकड्रॉप मधले तुम्ही आम्ही सगळे आहोत. मीही तुमच्यासारखाच आहे. बालपण लोणी देवकर नावाच्या गावात गेलं. खरं म्हणजे माझा जन्म नगरकडचा आहे. श्रीगोंदा इथं माझा जन्म झाला. माझं बापजाद्यांचं गाव, पितामह मातामह जे कोणी आहेत त्यांचं जे काही वास्तव्य होतं आई वडिलांचं, वाडवडिलांचं, ते लोणी देवकर नावाचं गाव आहे. जसं मी आपल्याला म्हटलं की असं जेमतेम 250-300चा उमरा होता. 2-5 हजाराची लोकसंख्या आता 10,000वर पोहोचलेली आहे. गाव महामार्गावरचं. पोरगा 4थी पर्यंत गावात शिकलेला आणि 5वी पासून मी इंदापूरला जेव्हा शिकायला गेलो आणि 5वी ते 10वी हे माध्यमिक शिक्षण मी इंदापूरमध्ये घेतलं. ते संदर्भ मला आज स्मृती शृंखलेच्या पातळीवर आपल्याला जरूर सांगावेसे वाटतात की तुमच्या गावातलाच एक पोरगा 4थी नंतर जेव्हा माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी इंदापूरला जातो आणि त्या भिरभिरत्या वयामध्ये, म्हणजे मी भिरभिरत वय यासाठी बोलतो की आता तुम्हाला तर सोयी झाल्यात. खरं म्हणजे तुम्ही सगळे इंदापूरला शिकायला येत असाल असं अजिबात नाही. तुमच्या गावातही चांगली स्कूल्स, चांगली हायस्कूल्स, नंतर चांगली ज्युनियर कॉलेजेस पण आहेत आणि चांगली कॉलेजेस पण ठिकठिकाणी आलेली आहेत. ती फक्त इंदापुरात आता राहिली नाही, ती अन्यत्र पण आहेत. माझ्या बाबतीत आमच्या काळामध्ये मात्र असं होतं की 4थी झाल्याबरोबर 7वी पर्यंत शाळा असायची, पण साधारणपणे इंदापूरला पाठवलं जायचं शिकायला. तर आम्ही बसचा पास काढून शिकायला जायचो. 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण असा बसचा प्रवास करत करत झालेला आहे. म्हणजे सकाळी 7ला आम्ही बाहेर पडायचो, बातम्या लागले की बाहेर पडावंच लागायचं. मग बस पकडायची आणि 9-9:30 पर्यंत शाळेत पोहोचायचं आणि 9:30 ते 5:30 किंवा 10 ते 6 असा वेळ आमचा इंदापूरमध्ये जायचा. पुन्हा आम्ही आमच्या घरट्यांमध्ये यायचो. म्हणजे बॅकड्रॉप मी तुम्हाला असं सांगतो आहे, सिंहावलोकन ज्याला म्हणता येईल, की सकाळ झाल्याबरोबर, बातम्या लागल्याबरोबर आम्ही अशी धावाधाव करायचो देहाची. आम्ही म्हणजे मी एकटा नाही, अशी बरीच पोरं असायची. तुषार पण त्यापैकीच एक आहे की आमचं सगळं दिवसाचा आरंभ जो आहे तो असा 7च्या सुमारास सुरू व्हायचा आणि संध्याकाळी 6-6:30 पर्यंत असंच पुन्हा शाळेमध्ये, शाळेच्या प्रांगणामध्ये, शाळेच्या प्रांगणातून पुन्हा बसमध्ये, बसच्या गर्दीतून पुन्हा घरट्याकडे. तो काळ मला आठवतो आहे की तेव्हा आम्हाला ज्या काही संधी मिळाल्या, मी संधी म्हणतो, चॅलेंजेस कुठली होती की सकाळी उठून बसच्या गर्दीतून प्रवास करत शाळेत पोहोचायचं आणि संध्याकाळी घरट्यात म्हणजे गावाकडे परत यायचं. संधी कुठल्या होत्या? नारायणदास रामदास हायस्कूल जे आहे तिथे अगदी 5वी पासून जे कोणी आम्हाला शिक्षक भेटले त्यांचे आम्ही खरं म्हणजे जीवनभराचे ऋणी यासाठी आहोत की त्यांनी आमच्यातले जे काही गुण होते ते हेरले. अवगुण होते, अवगुण शब्द तुमच्या लक्षात येत असेल ना? मग ते करणारी पोरं असू शकतात किंवा अभ्यास न करणारी पोरं असू शकतात. याला अवगुण असं आपण डेफिनेशन देऊ शकतो. तर त्या अवगुणांवर आमच्या मास्तर लोकांनी, आमच्या टीचर्सनी, आमच्या शिक्षकांनी, आमच्या गुरुजनांनी काम केलं आणि आम्हाला 10वी पर्यंत ठाकून ठोकून तयार केलं. म्हणजे तुमच्या समोर जो प्राणी बसलेला आहे विश्वास देवकर नावाचा मनुष्य प्राणी, तो साधारणपणे 5वीला इंदापूरला गेल्याबरोबर वेगवेगळ्या वादविवाद वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत होता. आता मी तुमच्या समोर वर्णन करतो माझं सांगता सांगता की आपल्या समोर आलेल्या परिस्थितीचं आपण कन्व्हर्जन्स कसं करू शकतो. तर आय रिमेंबर, म्हणजे मी खरं 3री-4थी मध्येच भाषण करत होतो. ऍब्सोल्युटली, म्हणजे अगदी तुमच्या माझ्या शालेय पातळीवरचं पहिलं भाषण कुठलं असू शकतं तर ते टिळक जयंतीचं, दुसरं कुठलं असू शकतं तर ते सावरकर जयंतीचं, तिसरं आंबेडकर जयंतीचं, चौथं शिवजयंतीचं, 5वं असंच कुठल्या तरी उत्सवाचं किंवा कुठल्या तरी उत्साही प्रसंगाचं. तर हे 3री-4थी मध्ये जेव्हा मला संधीच्या पातळीवर मिळत गेलं आणि खरं म्हणजे असं कळत नव्हतं की हे ह्याला गुण म्हणतात, बोलणं हा गुण असू शकतो, हे काही तेव्हा कळत नव्हतं. पण ज्यांना ते दिसत होतं त्या माझ्या टीचर्स लोकांनी माझ्यातला हा गुण ओळखला होता आणि त्याला स्ट्राईक मारला होता, त्याला मारलेली होती. म्हणजे दीक्षित नावाचे माझे टीचर होते 4थीच्या आतले, म्हणजे प्राथमिक शिक्षण पातळीवरचे दीक्षित गुरुजी, त्यांनी मला बोलण्याच्या संधी दिल्या. आणि हो, मी 3री-4थी मध्ये असताना 4 चौघांसमोर, 550 मुलांसमोर आणि 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट अशा दिवशी 1001 लोकांसमोर बोलायला लागलो. आणि शाळेत गेल्यानंतर म्हणजे नारायणदास रामदास हायस्कूलला गेल्यानंतर तर मग जेव्हा
तिथं आमचे जे शिक्षक होते सगळे विषय शिक्षक असायचे. गणिताचे देवकर सर असतील, इंग्रजीचे घाटगे सर असतील, सुर्वे सर असतील, कौलगी मॅडम असतील, म्हणजे संस्कृत शिकवणाऱ्या आमच्या कौलगी, दप्तरी मॅडम दप्तरदार मॅडम, दप्तरदार ह्या वेळेसच्या मुख्याध्यापिका होत्या. असा सगळा तो समूह होता शिक्षकांचा. खरं म्हणजे प्रत्येकाचा अत्यंत आदरपूर्वक नम्रतेने उल्लेख मी माझ्या स्टोरी टेलिंग मध्ये यासाठी करू इच्छितो की मी जो काही घडलो तो मी नव्हतो. मला जे घडवलं ते हे लोक होते ज्यांनी माझ्यातल्या माणसाला आकार दिलेला आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या इंदापूरमध्ये आहात त्याच इंदापुरातून 5वी ते 10वी या माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवर मला ज्या कुठल्या संधी मिळत गेल्या, मग त्या बोलण्याच्या होत्या, त्या लिहिण्याच्या होत्या, त्या व्यक्त होण्याच्या होत्या, त्या अभिव्यक्तीच्या होत्या. अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेशन ऑफ युअर थॉट्स. हे 5वीत मिळत गेलं, 6वीत मिळत गेलं, 7वीत मिळत गेलं. आणि मगाशी मी जे तुम्हाला वर्णन केलं ना की 7 वाजल्याबरोबर बातम्या लागल्या की आई सांगायची आता पळ, बसची वेळ झालेली आहे. मोठी बहीण असं बोट धरायची आणि हिसका द्यायची, आता निघालं पाहिजे नाहीतर बस चुकेल. तेव्हा मला माहित नाही, पण माझी आजी मला सांगते की बातम्या, माझी आजी आता नाही, ती काळाच्या पडद्याआड गेली, पण माझी आजी असं मला म्हणायची की मला घरी राजा, पेटनेम माझं राजा होतं, कोण विश्वास म्हणायचं, तर माझी आजी, माझी मावशी, माझ्या बहिणी, माझी भावंड, ते म्हणजे लय पोपटासारखं बोलतो हा. आणि मला मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं, आवंडा गिळत आठवणींचा हिंदोळा तुमच्या समोर व्यक्त करत. माझ्या आईला दिसत नव्हतं, सॉरी, माझ्या आजीला दिसत नव्हतं. आई आणि मावशी ह्या मला तयार करत होत्या, पण माझी आजी माझा फार लाड करायची. ती दृष्टीहीन होती, माझी आजी दृष्टीहीन होती. तिनं फक्त लहानपणी मला पाळण्यात कधीतरी पाहिलं होतं आणि जेव्हा मोठा व्हायला लागलो तेव्हा तिची दृष्टी अधू होत गेली होती. आणि जेव्हा अगदी तिच्या नजरेसमोर अंधार झाला, जीवनाचा जगण्याचा अंधार जेव्हा ती जगू लागली, तेव्हा ती मला असं म्हणायची, तुझा आवाज फार गोड आहे आणि राजा माझी इच्छा अशी आहे की मला ना तुझा, तू कुठेही जरी असलास तरी मला तुझा आवाज ऐकायचा आहे. माझी आंधळी आजी मला असं म्हणायची की तू कुठेही जरी असलास ना तरी मला तुझा आवाज ऐकायचा आहे. आणि माझं ते वाढण्याचं, विकसित होण्याचं जे वय होतं, त्या वयात 3री-4थी मध्ये असताना मी माझ्या आजीला असा शब्द दिला होता की हो, मी तुझा शब्द खरा करून दाखवेल. ह्याच्या बातम्या लागलेल्या आहेत ना, आता मी शाळेत निघताना सकाळचे 7:05 झालेली आहेत. आणि आता आपण ऐकूया प्रादेशिक बातम्या. आणि पुन्हा तो आवाज खरं खरं करत आमच्या रेडिओमधून घरामध्ये जो निनादत होता, आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, किंवा आकाशवाणी पुणे, भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत. हे ऐकायचो आणि मी माझ्या आजीला असं म्हणायचो की तू एक दिवस असं ऐकशील, आकाशवाणी पुणे, विश्वास देवकर प्रादेशिक बातम्या देत आहे. हे मी 3री-4थी मध्ये बोललो होतो. आणि मला तो आठवणींचा हिंदोळा तुमच्या समोर असा रिता करायचा आहे की वयाच्या 20व्या, 20 वय होतं माझं, वयाच्या 20व्या वर्षी मी आकाशवाणीची परीक्षा दिली, ट्रेनिंग घेतलं बोलण्याचं, व्यक्त होण्याचं. आणि वयाच्या 21व्या वर्षापासून शिवाजीनगरला जे आकाशवाणीचं ऑफिस आहे तिथं सकाळी 7:05 हा आवाज लोणी देवकरसह सगळ्या पंचक्रोशीत, खरं म्हणजे जगतभरामध्ये पोहोचायला लागला. आकाशवाणी पुणे, विश्वास देवकर प्रादेशिक बातम्या देत आहे. हा तो प्रवास आहे. म्हणजे आपण आपल्या हातात जे काही असतं ते नीट समजून घेण्याचा, त्याचा विकास करण्याचा आणि त्या गुणकौशल्यांच्या आधारे आपल्या रोजीरोटीच्या लढ्यामध्ये सक्रिय होण्याचा. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी सांगितलं, खरं म्हणजे ते काही कळण्याचं वय नव्हतं, पण ज्यांनी वळण लावण्याचा प्रयत्न केला, मग ती माझी आजी असो, मावशी असो, आई असो, नंतर आपले शिक्षक असोत, म्हणजे आपल्या जीवनाच्या वाट्यावर पहिल्यांदा आपली ही नातेवाईक मंडळी आपले गुरु असतात, नंतर टीचर्स हे आपल्या जीवनातले इन्स्पिरेटिव्ह गुरु असतात. ते इन्स्पिरेशन मला शालेय पातळीवरचं, माध्यमिक पातळीवरचं जे मिळालं, मी हे फार जबाबदारीनं तुमच्या समोर वक्तव्य करतो आहे. आता तुम्हाला जी काही माझी वाणी, जे काही वक्तृत्व, त्यातलं जे काही लालित्य असेल, त्याच्यातला जो काही नादमाधुर्य त्याचा भाग असेल, नादमाधुर्य म्हणजे आवाजातला गोडवा, त्या सगळ्याची पेरणी इंदापूरच्या परिसरामध्ये झालेली आहे. त्या सगळ्याचं ज्याला आपण संस्कार सिंचन म्हणूया, ते सगळं संस्कार सिंचन 1ली ते 4थी लोणी देवकर मध्ये
आणि 5वी ते 10वी इंदापूरच्या नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये झालेला आहे. आणि मी हे फार जबाबदारीनं स्टेटमेंट करतो, आता मी जे काही बोलत असेल त्या सगळ्याचं फिक्स डिपॉझिट हे मी 10वीतून जे काही घेतलं होतं ते आता एक एक करून काढतो आणि माझ्या जीवन संघर्षाच्या वाटेवरती वापरत जातो. मला तुम्हाला हे आवर्जून सांगायचं आहे, आपलं वय 4थीच्या वळणावरचं असो नाहीतर 10वीच्या वळणावरचं, त्या काळात आपल्याला जे काही मिळालेलं असतं ना त्याच्या बेसिसवर खरं म्हणजे नंतर आपण डेव्हलपमेंट करत असतो, नंतर विकास करत असतो. त्यामुळे आता जे कोणी 10वी-12वीच्या वळणावरचे असतील त्यांना माझं अपील असं आहे, आपण आज आव्हान आणि संधी याच्यामध्ये करिअर हा सेंटर पॉइंट ठेवणार आहोत. म्हणजे मी मुद्दामहून जी काही आता तुम्हाला स्टोरी सांगितली की माझी आंधळी आजी मला असं म्हणायची की तुझा आवाज मला ऐकायचा आहे, मला कुठं हे नीट माहित होतं की हे असं घडेल. मला फक्त एवढीच प्रेरणा मिळाली होती की तिला पाहता येत नाही म्हणून तिला ऐकण्याची उर्मी होती. तिचं नातवंड तिला नीट पाहता येत नव्हतं दृष्टीहीनतेमुळं, म्हणून तिच्या ओठातून हा उद्गार आला होता की मला तुला ऐकायचं आहे आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असशील तरीही ऐकायचं आहे. तोच शब्द मी झेलला. जे कुठले गुणकौशल्य माझ्या गुरुजनांमुळं माझ्या शाळेमुळं विकसित करण्याची संधी मला मिळाली त्याच गुणकौशल्यांच्या आधारे मी माझ्या करिअरचं डिझाईन केलं. आणि अगदी शालेय पातळीवरती नाट्यवाचन स्पर्धा असोत, मुद्दामहून जर तुषार म्हटला सुरुवातीला संक्षेपानं तू सांग, पण मी थेट विषयाला हात घालून आता एक एक आठवणींचा मणी तुमच्या समोर मी असा ओवतो आहे माझ्या जीवन शृंखलेच्या माळेमध्ये. आणि तुम्हाला हे सांगतो आहे की बोलण्याची कला प्राप्त झाली, तिचा विकास शिक्षकांनी घडवला नाट्यवाचन स्पर्धांच्या निमित्तातून, अभिनयाच्या निमित्तामधून आणि आविष्काराच्या निमित्तामधून. 10वी पर्यंत म्हणजे 1 वर्ष तर मला तुम्हाला सांगायला आवडेल असं झालं होतं की किमान 20 ते 22 मिनिटं मला पारितोषिकं दिली जात होती. वार्षिक समारंभ होता नारायणदास रामदास हायस्कूल मधला, संख्या मला आठवत नाही पण किमान 20 मला त्या सरांनी असं सांगितलं तू आता खाली नाही जायचं, तू उभंच राहायचं. तर आम्ही नियोजन असं केलेलं आहे, नारायणदास रामदास हायस्कूल मधला हा एक वार्षिक महोत्सव होता, 8वीचं वर्ष असावं साधारणपणे. त्यांनी सांगितलं इथं उभं राहायचं आणि त्यानंतर जी काही बक्षिसं मिळत होती मी 20-22 मिनिटं उभा होतो आणि एकदा ताट घ्यायचो, एकदा ढाल घ्यायचो, एकदा कप घ्यायचो, एकदा मोमेंटो घ्यायचो, प्रशस्तीपत्रक कप, प्रशस्तीपत्रक ढाल, प्रशस्तीपत्रक मोमेंटो आणि प्रत्येक वेळी पोरं टाळ्या वाजवत होती. अक्षरशः ते असे ओसंडून उत्साह त्यांचा व्यक्त होत होता आणि तिथं माझं काळीज भरून येत होतं. आता 8वीत म्हणजे साधारणपणे 14-15 वर्षाचं वय होतं. तेव्हा 20-22 मिनिटांचा कालावधी जावा एवढी बक्षिसं ती जी खेचून मी आणलेली होती, ती बक्षिसं हीच माझी आत्ताची सुद्धा ऊर्जा आहे. स्पर्धेत मिळालेल्या संधींवरती स्वार होणं ही मी केलेलं कर्म आहे. इट वॉज जस्ट अन ऍक्शन विच आय टूक. मला तुम्हाला हे माझं उदाहरण सांगून हे अपील करायचं आहे की 10वी-12वीत असताना तुम्ही जे काही केलेलं होतं ते आता 20-25च्या वाटेवरती आठवा. कुणाचं गणित चांगलं असेल, कुणाचं इंग्लिश चांगलं असेल, कुणाचा इतिहास भूगोल चांगला असेल, कुणाचं बोलणं चांगलं असेल, कुणाची बॉडी चांगली असेल. खरं म्हणजे हे आपले युएसपी असतात, युनिक सेलिंग पॉइंट्स असतात. जो माझा होता, बोलणं हा माझा युनिक सेलिंग पॉइंट माझ्या सरांनी घडवलेला होता, माझ्या मॅडमनी घडवलेला होता, माझ्या नातेवाईकांनी घडवलेला होता. म्हणजे घटना तर नंतर माझ्या जीवनामध्ये अशा घडलेत तुषार, 10वीमध्ये डिस्टिंक्शनच्या आसपासचा मी मुलगा, मला इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळालेलं होतं. गारगुटी नावाच्या गावात कोल्हापूरकडचं पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळालेलं होतं, पण नाही जाता आलं. म्हणजे त्यावेळेस आर्थिक आव्हानांचं मगाशी जसं आपण बोललो ना, आमचंही आर्थिक आव्हान निर्माण झालेलं होतं. म्हणजे जमीन जुमला असून सुद्धा, शेतीवाडी असून सुद्धा दुष्काळ होता, त्यामुळं नापिकी होती आणि नापिकी त्यामुळं मग अगदी लांब जाऊन तिथं राहायचं, ते शिक्षण करायचं, अशा संधी नीट उपलब्ध होत नव्हत्या. दिस वॉज माय फायनान्शियल चॅलेंज. हे आर्थिक आव्हान होतं. त्यामुळं मग काय झालं तर मी लांबच्या गावाला जाऊ शकलो नाही, मोठी फी भरू शकलो नाही. डिस्टिंक्शनच्या आसपास असल्यामुळं ऍडमिशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मिळत होतं पण तिथं जाता आलं नाही. शेवटी मी अकलूजला 11वी-12वीला प्रवेश घेतला. अकलूज गाव तुम्हाला माहिती आहे. आणि तिथं व्होकेशनलचा कोर्स जॉईन केला. व्होकेशनल 11वी-12वी व्होकेशनल कोर्स जो असतो तो. पण त्या कोर्समध्ये असंच घडलं की जेव्हा मी ऍडमिशन घ्यायला गेलेलो होतो तिथं मुळे सर नावाचे मुख्याध्यापक होते आणि दुसरे तुकाराम मुळे हे व्होकेशनलचे एचओडी होते. आम्ही आज इंदापूरच्या पोरांशी बोलत असल्यामुळं जाणीवपूर्वक शिक्षकांची नावं यासाठी घेतो आहे की कदाचित त्यांच्या घरातलं कुणीतरी नातवंड आज माझ्या समोर असण्याची शक्यता आहे.
आज माझा ऊर अभिमानानं यासाठी भरून येतो आहे की विश्वास देवकर नावाचा जो माणूस आज इकडं मुंबई पुण्याकडे किंवा काय दिल्ली कोलकात्यामध्ये किंवा बेंगलुरू ओरिसा मधल्या ढेनकानल आणि कटक सारख्या गावात जाऊन जी काही पत्रकारिता केली, अगदी फ्रान्स सारख्या देशामध्ये जाऊन 2 वर्ष जे काही टेलिव्हिजनशी रिलेटेड ट्रेनिंग घेतलं, त्या सगळ्याचं बीजारोपण इंदापूरच्या मातीमध्ये झालेलं होतं. त्या सगळ्याचं संस्कार सिंचन हे त्या शिक्षकांनी केलेलं होतं. म्हणजे 11वी-12वी मध्ये सुद्धा अशीच घटना घडली की ऍडमिशन तर घेतलेलं आहे व्होकेशनल कोर्सला, पण त्या व्होकेशनल कोर्सचेच हेड ऑफ द डिपार्टमेंट तुकाराम मुळे सर मला म्हणायचे, तू पोपटासारखा बोलतो यार, तुला इंजिनिअरिंग करायला हरकत नाही, पण इंजिनिअरिंग पेक्षा तू जर वकिलीचा अभ्यास केला तर ते बरी होईल. म्हणजे पहा माझा प्रवास कसा कसा होत गेलेला आहे. 10वीला डिस्टिंक्शनच्या जवळ असूनही इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकला ऍडमिशनची संधी, 11वी-12वी सायन्स व्होकेशनलला गेलोय आणि सायन्स व्होकेशनलचा कोर्स करत असताना म्हणजे जे टेक्निकल ट्रेनिंग आहे ते टेक्निकल ट्रेनिंग देणारे एचओडीच मला असं सांगतात की तू इंजिनियर झालास तरी चालेल, हरकत नाही, पण त्याच्याऐवजी जर तू वकील झाला तर लय भारी होईल, समाजाला चांगला वकील मिळू शकतो, कारण तू बोलतो पोपटासारखा. असं झालं की सायन्स केलं, 12वी सायन्स झालो, पण इंजिनियर असलेल्या व्यक्तिमत्वानं, म्हणजे ते स्वतः इंजिनियर होते, मेकॅनिकल इंजिनियर होते, जे माझे एचओडी होते, त्यांनीच आदेश दिला तू एलएलबी कर यार, भारी होईल. मग मी एलएलबी ला ऍडमिशन घेतलं. तुकाराम मुळे सर त्यांचं नाव होतं. त्यांच्या आदेशानुसार मी एलएलबी ला ऍडमिशन घेतलं. पुढे घटना अशी घडलेली आहे, एलएलबी सिम्बायोसिसला मी पुण्यात केलं. सिम्बायोसिस कॉलेज जे आहे तिथं 5 वर्षांचा अभ्यास केला आणि त्याच काळामध्ये मी विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये आलो. ही कष्टाची वाट आज मला तुमच्या समोर मोकळी करायची आहे, तुमच्या समोर आठवणींच्या रूपात मांडायची आहे की विद्यार्थी सहाय्यक समिती ही संस्था जिथे कमवा आणि शिका अशी संधी दिली जाते, तिथं आम्ही पहाटे उठून दिनचर्येला सुरुवात करायचो. तुषार त्यापैकीच एक आहे आणि आणखी काही सहकारी आमचे आज या लाईव्ह मध्ये आपल्या बरोबर आहेत. आमचा पहाटे 5ला दिवस सुरू व्हायचा प्रत्यक्ष ऍक्शन मध्ये. खरं म्हणजे 4:30लाच उठावं लागायचं, आवरावर सकाळची, आणि फ्रेश होऊन, म्हणजे तुम्ही आंघोळ करा अथवा न करा, पण 5 वाजता तुम्हाला योगासनं केलीच पाहिजेत. एक 5ची बॅच असायची, दुसरी 6ची बॅच असायची, आणि मग त्यानुसार आम्ही 5-6ला प्रथमतः योगासनांमध्ये, नंतर थोडंसं काय कष्टाच्या कामामध्ये, आणि मग कॉलेजमध्ये, आणि नंतर आपला दिवस सुरू व्हायचा. तुमच्या माहितीसाठी सांगतो की विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये योग हा विषय असो, नंतर सिम्बायोसिस लॉ कॉलेजमध्ये एलएलबीचा अभ्यास करत होतो, तिथेही पुन्हा हेच घडलं की हा लय भारी बोलतो, हा बोलतो, ते लिहून काढतो, याचं लेखन फार सुंदर आहे. असं सगळं पाहून माझे विद्यार्थी सहाय्यक समितीमधले माझे सन्मित्र मला असं म्हणायचे की कविता लय भारी असतात यार, तू 4 ओळी बोललास तरी ते लेखच आहे, तो छान सुंदर ललित लेख आहे, तू फार भारी लेखक होऊ शकतोस, असं माझे मित्र बोलायला लागले. सिम्बायोसिस कॉलेजमधले मृणाल रास्ते असोत किंवा S.A. कनकराज नावाचे प्राचार्य, हे स्वतः सगळे एलएलबी वाले होते, ते असं म्हणायला लागले की तुझं नेचर पाहता तू वकिलीच्या क्षेत्रात गेलास तरीही यशस्वी होशील, पण तू जर लेखनाच्या क्षेत्रात गेलात तर लय भारी होईल. पहा बरं व्हेरिएशन्स माणसाच्या जीवनामध्ये कशी येतात. बरोबर. म्हणजे इंजिनिअरिंग शिकवत असलेले मेकॅनिकल इंजिनियर मला असं म्हणायचंय की तू इंजिनियर झालास तरी चालेल, पण त्याच्याऐवजी तू वकील हो. आणि वकील लोक मला असं म्हणायचे, तू वकील झालास तरी चालेल, पण त्याच्याऐवजी तू लेखक हो, त्याच्याऐवजी तू पत्रकार हो. मग तिथं तुला सगळंच करायला मिळेल, तुला लिहायला मिळेल, तुला बोलायला मिळेल, तुला समाजामध्ये वावरायला मिळेल. अँड माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, इट वॉज अन ऑर्डर ऑफ माय टीचर्स, दोज हू वर द लॉयर्स. जे वकील होते त्यांनी मला लेखक व्हायला सांगितलं, त्यांनी मला पत्रकार व्हायला सांगितलं, आणि मी एलएलबीचा अभ्यास करत असतानाच पत्रकारितेचा एक डिप्लोमा केला पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये. आता मी प्रिसाइजली या धडपडीच्या काळात, म्हणजे आकाशवाणीचा प्रवास तर तुम्हाला मी वयाच्या 20-21व्या वर्षीचा सांगितला, त्याच्या आधीच मी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला होता. ग्रॅज्युएशन व्हायच्या आधी आमच्या वेळी तेव्हा ही सुविधा होती की तुम्ही ऍट ए टाइम 1 डिग्री आणि 1 डिप्लोमा करू शकता. आणि अशी आस निर्माण झालेली होती, आतमध्ये अशी आग लागलेली होती की आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत, पण आपली देहबोली, आम्ही पुण्यात वावरत होतो त्यामुळे साधारणपणे अशा पार्टीज असायच्या, पार्ट्या असतात ना, हे पठारावरचे, हे गावाकडचे, अशा पार्ट्या, म्हणजे कंपार्टमेंट म्हणूया आपण, होतीच. त्या कंपार्टमेंट मधून आम्ही सगळे, मग ते इंदापूरचे तुषार रंजनकर असोत, देवकरचे विश्वास देवकर असोत, किंवा आता जे कोणी तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात ते आपण सारे, बरोबर,
जेव्हा आपण पुण्यासारख्या नागर वसाहतीमध्ये जातो, नागर वसाहत म्हणजे अर्बनाइज्ड एरिया, तेव्हा तिथं शहरातले आणि खेड्यातले अशी वर्गवारी पडतेच. याच्याविषयी पण मी नंतर बोलणार आहे. पण मला तुषारने सांगितलेलं असल्यामुळे मी संक्षेपानं माझं आणि त्यात तुमचंही असं गुंफन करत पुढे जातो आहे की LLBचा अभ्यास करत असताना ज्यांना कोणाला माझ्यातले लिहिण्याचे आणि बोलण्याचे गुण दिसले, त्या वकील लोकांनी मला जेव्हा आदेश दिला की तू पत्रकार हो, तो आदेश मी शिरसावंद्य मानला आणि ग्रॅज्युएट व्हायच्या आत पत्रकारितेचा मॉडर्न कॉलेजचा मराठी वृत्तपत्राचा डिप्लोमा केला. बॅचलर ऑफ सोशल लॉज नावाची डिग्री घेतली, LLB नावाची डिग्री घेतली. हे करत असतानाच विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या संस्थेमध्ये आम्ही पहाटे उठून झाडलोट करण्याचंही काम केलेलं आहे. दूध आणून ते तापवण्याचंही काम केलेलं आहे. कणिक मळण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. तिंबणं म्हणतो ना आपण, आम्ही कणिक तिंबलेली आहे, आम्ही भाजी केलेली आहे आणि आम्ही जेवण पण वाढलेलं आहे आणि आम्ही काय बागेतली पण कामं केली विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये. म्हणजे हा गुणसंवर्धनाचा विषय होता. म्हणजे आपली परिस्थिती पहा बरं, मी काय बोलतोय, माझ्या विषयाचीच मी मांडणी करतो आहे. यातला विश्वास देवकर प्लीज विसरून जा, याच्यामध्ये तुम्हीच आहात असं इमॅजिनेशन करा. मी तुमच्याविषयी बोलतो आहे, मी माझ्याविषयी नाही बोलत. की मध्यमवर्गीय परिस्थितीतलं खेड्यातलं एक पोरग जेव्हा शिक्षणाची आस बाळगतं आणि नागर वसाहतींमध्ये म्हणजे पुण्यासारख्या अर्बनाइज्ड एरियामध्ये जातं, तेव्हा हॅव्ज अँड हॅव नॉट्सचा जो काही एक संघर्ष असतो, हॅव्ज अँड हॅव नॉट्स म्हणजे आहेरे आणि नाहीरे, ज्यांना खूप चांगली परिस्थिती असते, खूप चांगली परिस्थिती. म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी LLB करत असल्यामुळे माझ्या वर्गामध्ये जी मंडळी होती, म्हणजे अगदी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं पोरग आमच्या वर्गात होतं, माझ्या क्लासमध्ये होता. शौनक हा माझा वर्गमित्र, किर्लोस्करांची नात आमच्या वर्गामध्ये होती. म्हणजे मी आता हे वर्णन काय करतो आहे की एका बाजूला असा एक प्रगल्भ समाज आणि प्रगल्भ माझे बंधूवर, माझ्या भगिनी मी पाहत होतो, बरोबर, की ज्यांना वातावरण हे अतिशय जबरदस्त प्रभावशाली, घरामध्ये पिढ्यानं पिढ्यांचा इतिहास, पिढ्यानं पिढ्यांची परंपरा, पिढ्यानं पिढ्यांचे संस्कार आणि अतिशय चांगलं वातावरण, त्यातून आपल्या सहवासात येत असलेली ही सगळी मंडळी, आम्ही त्यांच्याकडून त्यांचं परंपरांचं संचित घेत होतो. हे मी आता माझ्याविषयी, हे मी तुषार विषयी. आमचा रवी नगरकर नावाचा एक मित्र आहे, विदर्भातला तो होता, आमच्या बरोबर राहत होता. आता तो पुण्यामधल्या नामांकित कंपनीचा CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. असे आम्ही सगळी पोरं काय करत होतो, तर रोजीरोटीच्या लढाईमध्ये स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत होतो. जीवन संघर्षाच्या वाटेवर जे काही आव्हान आपल्याला वाटतं आहे, त्या आव्हानांमध्ये संधी निर्माण करत होतो. मग त्या संधी कशा, जसं मी म्हटलं की शालेय पातळीवरून बोलण्याच्या, लिहिण्याच्या संधींचं मी सोनं करत गेलो. प्रचंड बक्षिसं मिळवली, प्रचंड बक्षिसं. म्हणजे तुम्ही आता सुद्धा माझ्या मागे जर पाहत असाल तर एक बॅकड्रॉप तुम्हाला असा दिसत असेल की ज्याच्यामध्ये पुरस्कार आहेत. आता ते पुरस्कार आहेत, त्यावेळी ती बक्षिसं असायची शालेय महाविद्यालयीन पातळीवरती. आर यू विथ मी? येस येस. माय बॉयज अँड गर्ल्स, तुम्ही आहात माझ्या बरोबर सगळेजण? येस म्हणा सगळे. येस सर. येस सर. येस सर. मी तुम्हाला ही स्टोरी सांगतो आहे की ते बक्षिसं असोत किंवा आता मिळत असलेले सन्मान असोत, याच्यामध्ये हॅव्ज आणि हॅव नॉटचा म्हणजे आहेरे आणि नाहीरेचा जो वर्ग संघर्ष असतो, म्हणजे आपल्या जनजीवनामध्ये, म्हणजे आपल्या सामाजिक जीवनामध्ये ज्यांना प्रचंड चांगली परिस्थिती आहे असा एक वर्ग असतो, त्यांच्याकडून आपण काय घ्यावं, तर त्याही मुलांमध्ये जे सद्गुण असतात, म्हणजे जे चांगल्या घरातून आलेले आहेत, त्यांचे सद्गुण काय असतात, तर त्यांचा वेग प्रचंड असतो. आपला प्रॉब्लेम काय होतो, तर आपल्याला मुळात आपली परिस्थिती आर्थिक हालाकीची असल्यामुळे सुरुवातीला आपल्याच गरजा भागवण्यासाठी धडपड करावी लागते. म्हणजे दिवसातले किमान 3-4 तास हे कष्ट करावे लागतात, राबावं लागतं, कमवा शिका करावं लागतं. मग ते कमवण्याच्या आपल्या झटापटीमध्ये, रोजीरोटीच्या आपल्या त्या लढ्यामध्ये आपले दिवसभरातले 4-6 तास, खरं म्हणजे 8-8 तास सुद्धा, हे मी माझं तुषारचं सांगतो तुम्हाला, आम्ही 8-8 तास राबायचो विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये. सिम्बायोसिस कॉलेजला 7:30ला जाण्यापूर्वी पहाटे उठून योग संस्कार तर आम्ही घ्यायचोच, पण त्याच्या आधी आम्हाला आमच्या वाट्याला आलेले कमवा शिकायचे जे काही 1-2 तास असायचे, काम आम्ही पहाटे करायचो. येस, पेपर कटिंग असते. 7:30 ते दुपारी 2 पर्यंत कॉलेज केल्यानंतर 2 नंतर आल्यावर पुन्हा तीच असाइनमेंट आम्ही घ्यायचो. म्हणजे हे मी फार स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये एक यंत्र होतं, मशीन होतं, एक मशीन. ते मशीन कागद कापायचं. सकाळ वृत्तपत्र समूहाचे वाया गेलेले जे कागद असायचे, ते वाया गेलेले कागद विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये यायचे. त्याचं कटिंग मशीन होतं.
हे रद्दी पेपर जो असायचा, वाया गेलेला जो कागद असायचा, त्याचं कापण्याचं काम विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये व्हायचं. आम्ही ते काम करायचो. म्हणजे कागद कापायचा आणि त्याचा बंडल बांधायचा. मी स्टोरी टेलिंग करतोय, मी चॅलेंज सांगतोय आणि मी अपॉर्च्युनिटी पण सांगतोय. पहा बरं, गावाकडं म्हणजे इंदापूरकडे दुष्काळ होता, त्याच्यामुळे पैसे नसायचे, म्हणून आम्ही पैसे शिक्षणासाठीची गरज भागवण्यासाठी जे पैसे कमवायचे होते ते आम्ही असं कमवत होतो. आम्ही म्हणजे विश्वास देवकर एकटा नव्हे, तुषार रंजनकर एकटा नव्हे, त्यावेळी आमची 300-350 पोरं, आमचे भाऊ, आमच्या बहिणी होत्या, हे आम्ही असली कामं करायचो. बट माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय फील व्हेरी प्राऊड टू शेअर विथ यू. मला हे तुम्हाला सांगताना माझं काळीज भरून येत आहे. मला अत्यंत अभिमान वाटतो आहे की विद्यार्थी सहाय्यक समितीमधल्या त्या कटिंग मशीनवरती कागद कापता कापता आणि 4-4चं एक फॅमिली करून 4 कागद एका वेळी मोजायचे. असं असं धरायचं, 4 कागद एका वेळी मोजायचे आणि 480 मोजून झाले की त्याचं बंडल बांधायचं. ते 480 कागद मोजत असताना तुषार रंजनकर आणि आमचे बाकीचे भाऊ याचे साक्षीदार आहेत. मी असं स्टेटमेंट केलं होतं की ज्या सकाळ माध्यम समूहाच्या रद्दीचा आज मी इथं व्यवहार करतो आहे, म्हणजे मी ते मोजतोय आणि बंडल बांधतोय, आज मी सकाळच्या रद्दीवर काम करतो आहे. मी अशी धडपड करेल की त्याच सकाळ माध्यम समूहात जाऊन मी पत्रकार होऊन दाखवेल. तिथली जी काही मोठी जबाबदारी असेल, जी कुठली मोठी, आता त्यावेळी कुठं काय माहिती होतं म्हणजे जबाबदाऱ्या काय असतात. पण माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, प्लीज लिसन केअरफुली. माणसाची विजिगीषू वृत्ती कशी असावी, म्हणजे जीवनाची आशा आकांक्षा वाढविणारी आपली वृत्ती प्रवृत्ती कशी व्हावी. माझंच उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो की ज्या पेपरच्या रद्दीमध्ये कागद चिवडण्याचं काम मी करत होतो, हे मी फार तळतळून बोलतो. मी हे थेट बोलायचो की आज मी हे रद्दी कागद चिवडतोय, पण असा एक दिवस आणेल की सकाळ छापून दाखवेल. असा एक दिवस आणेल की त्या संस्थेमध्ये मी माझ्या गुणकौशल्यांच्या आधारे प्रामाणिकपणाच्या जोरावरती जबाबदारीचं पद घेऊन दाखवेल, जबाबदारी घेऊन दाखवेल. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू शेअर विथ यू. आय फील व्हेरी प्राऊड टू शेअर विथ यू. वयाच्या 23व्या वर्षी सकाळ माध्यम समूहात अतिशय कठीण परीक्षा त्यावेळी असायच्या. ती परीक्षा मी पहिल्या नंबरनं पास झालो होतो. वयाच्या 23व्या वर्षी, हे 1993चं मी तुम्हाला सांगतो. पहा बरं, मी 1990-91चं तुम्हाला असं सांगितलं की आकाशवाणी पुणे विश्वास देवकर प्रादेशिक बातम्या देत आहे, हे मी तुम्हाला 90-91चं सांगितलंय. आणि मी 93चं असं सांगतो आहे की जेव्हा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, ते पूर्ण झालं आणि मी सकाळची परीक्षा दिली, लेखी परीक्षा दिली, तोंडी परीक्षा दिली आणि प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून सकाळमध्ये रुजू झालो. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, दिस इज द जर्नी विच स्टार्ट्स फ्रॉम द स्ट्रगल्स टू द अचिव्हमेंट्स. की ज्या संस्थेच्या रद्दी कागदात तासाला 2 रुपये या दरानं काम करत होतो, पहा मी काय स्टेटमेंट करतोय. 1 तास काम केलं की 2 रुपये मिळायचे. मग मी असो, तुषार असो किंवा आमची बाकीची भावंड, आम्ही 8-8 तास काम करायचो, म्हणजे आपल्याला 16 रुपये मिळतील. आणि 16 रुपये मिळाले की आपला आजचा दिवस लय भारी जाईल. असे ते जगण्याचे, जीवनाचे, संघर्षाचे दिवस होते. तासाला 2 रुपयाचं कष्ट करण्यापासूनचे, आणि ते संचित आम्ही संस्कारांचं होतं, कष्टाचं होतं, संघर्षाचं होतं, ते घेत पुढे निघालेलो होतो. आणि जसं मी मगाशी शौनक अभिषेकींचा किंवा किर्लोस्करांच्या नातीचा उल्लेख केला, आपण काय करायचं असतं हा मुद्दा मला तुम्हाला इथं सांगायचा आहे. आणि तेही पर्सनल स्टोरी टेलिंग करतच सांगतोय. त्यांनी मला थीम दिली म्हणून मी खरं हे बोलतो आहे तुमच्याशी, पण त्यातला मी हा विषय प्लीज बाजूला ठेवा. हे तुम्ही आहात असं तुम्ही समजा. हो, हे व्यक्तिगत जीवनामध्ये असं घडू शकतं की आपली आर्थिक परिस्थिती कितीही पराकोटीची वाईट असो, त्या परिस्थितीवर रडत बसायचं काही कारण नाही. खरं म्हणजे ती आर्थिक परिस्थिती तुम्हाला अशी साथ घालत असते की दिस इज द लाईफ एक्सपिरियन्स फॉर यू. तुझ्यासाठी हा असा जीवनानुभव आहे की तुझं आजचं दारिद्र्य हा शब्द वापरतो आम्ही, परिस्थितीनं आणलेलं, तुझं आजचं हे दारिद्र्य तुला खुणावत आहे उद्याच्या श्रीमंतीच्या वाटेवर जाण्यासाठी. हे आर्थिक बोलतो मी, दारिद्र्य आणि श्रीमंती जाणीवपूर्वक बोलतो आहे. पुन्हा गुणसंकलन, गुणसंवर्धन, आणि मग त्या गुणसंवर्धनाच्या आधारावरती आपण काहीतरी अचीव्ह करणं, हे सगळं करण्याचं खरं म्हणजे आपली परिस्थिती, म्हणजे आपलं चॅलेंजेस आपल्याला संधी देत असतं. हा माझा मुद्दा आहे. आणि ती स्टोरी मी तुम्हाला जी सांगतो आहे की LLBच्या काळामध्ये शिक्षकांनी आदेश दिला म्हणून पत्रकारितेचा अभ्यास केला आणि शिक्षण पूर्ण होतंय, एक निकाल सुद्धा लागलेला नव्हता. आय एम व्हेरी हॅपी टू शेअर विथ यू
की सकाळमधली माझी नोकरी ही निकालाच्या आधीची नोकरी आहे. दॅट मीन्स द रिझल्ट वॉज नॉट डिक्लेअर्ड बट आय वॉज एंटर्ड इन सकाळ मीडिया. आय वॉज इन्व्हायटेड बाय विजय कुवळेकरजी, ते जे तेव्हाचे संपादक होते. बरं, ते त्यालाही रेफरन्स कुठला होता की त्यांनी कधीतरी हा आवाज ऐकला होता सकाळी, विश्वास देवकर प्रादेशिक बातम्या देत आहे. कुठल्या तरी एका समारंभामध्ये त्यांनी सूत्रसंचालन ऐकलं होतं माझं, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की अरे तू काय करतोस नेमकं. मग मी त्यांना सांगितलं मी LLB करतोय, मी पत्रकारितेचा अभ्यास केलाय. मग त्यांनी सांगितलं की सकाळमध्ये लक्ष ठेव आणि जाहिरात आली की अर्ज कर, आणि परीक्षा पास व्हावं लागेल, तिथं वशिला चालत नाही. हा, म्हणजे वशिलेबाजीवर जीवन चालत नाही, हा एक मेसेज तुम्हाला इन बिटवीन मी देतो आहे. मग ती संघर्ष यात्रा जी आहे, ज्याला क्वालिटी एनहान्समेंट म्हणतो आपण, परीक्षा देऊन पास झालो, पहिल्या नंबरने आलो होतो, रुजू झालो, पगार 1200 रुपये मिळाला. पहा बरं, मी सांगत होतो एका तासाला 2 रुपये असं कष्ट करून वयाच्या 20व्या वर्षी आकाशवाणीत जेव्हा लागलो तेव्हा 800 रुपये बुलेटिन वाचायचे मिळायचे. म्हणजे महिन्यातून 4 बुलेटिन वाचले की 800 रुपये मिळायचे. अरे ते 800 रुपयावरती आम्ही चांदी केली, आम्ही सोनं केलं परिस्थितीचं. काय बोलतोय लक्षात आलं का तुमच्या? आम्ही म्हणजे विश्वास देवकर नव्हे एकटा, आम्ही विद्यार्थी सहाय्यक समितीचे सगळी पोरं, जे काही 200 रुपये मिळायचे, 400 मिळायचे, 800 मिळायचे शिक्षणाच्या काळामध्ये, त्याच्यात शिक्षण पूर्ण केलंय. ग्रॅज्युएशन व्हायच्या आत संधी मिळालेली आहे. पहा बरं, ह्याच्यात मी माझा दावा नाही करणार, हे माझं यश आहे असं मी अजिबात बोलणार नाही. परिस्थिती जी काही निर्माण झालेली होती त्याच्यात मी प्रयत्न करत गेलो आणि त्याचं संधीत रूपांतरण झालेलं आहे. आपल्याला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. दिस इज माय मेसेज टू यू व्हाईल आय एम शेअरिंग माय पर्सनल स्टोरी टू यू, अँड द स्टोरी गोज अहेड माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. की सकाळमध्ये वयाच्या 23व्या वर्षी जो माझा प्रवेश झाला, 24व्या वर्षी प्रमोशन झालं. पहिलं प्रमोशन 24व्या वर्षी, म्हणजे प्रशिक्षणार्थी पत्रकाराचा उपसंपादक. आणि पुढे असं घडत गेलेलं आहे, मी जाणीवपूर्वक असं ठरवलं होतं थांबायचं अजिबात नाही. 1200 रुपयात समाधान मानायचं नाही, 1200चे 1800 झाले पाहिजे. आणि जॉईन झाल्याच्या 7व्या महिन्याला 1800 रुपये पगार झाला. असं घडत नाही बरं. म्हणजे आमचा त्यावेळेचा जो काळ होता तेव्हा खरं म्हणजे 50 रुपयाचं इन्क्रीमेंट मिळायचं. काय बोलतोय मी? 50 रुपये वर्षानंतर इन्क्रीमेंट मिळायचं. पण तिथं 1200चा 1800 रुपये पगार 7व्या महिन्याला झालेला आहे. 94 साली मला नाशिकला पाठवलं गेलेलं आहे. वरिष्ठ उपसंपादक म्हणून मी नाशिकमध्ये आलो आणि मी आजही नाशिकमध्ये आहे आता. मी तुम्हाला प्रिसाइजली आता माझी स्टोरी अशी संक्षेपानं सांगतो आणि मग आता काही गंभीर सामाजिक मुद्द्यांना आपण स्पर्श करूया. म्हणजे जेव्हा मी सकाळ मीडिया ग्रुपमध्ये नाशिकला वरिष्ठ उपसंपादक म्हणून आलो तेव्हा मी असं ठरवलं होतं. म्हणजे त्यावेळी डॉक्टर श्रीकांत जिचकारांचा फार डंका होता. ते भाषण करायला यायचे, समाजात वावरायचे, फिरायचे. आणि हे मी तुम्हाला अगदी 88 पासून ते 90-92 पर्यंतच सांगतो. असं एक अप्रूप होतं की यार शिकायचं, जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं शिकत जायचं. 1 डिग्री घेतली, दुसरा डिप्लोमा केला, तिसरा डिप्लोमा केला, 4थी डिग्री, असं करत राहायचं. अँड जस्ट टू शेअर विथ यू, तुम्ही ते जे वाचलेले ना मगाशी, BSL, LLB, DJC, BCJ, MA, MCJ, DCL म्हणजे डिप्लोमा इन सायबर लॉ, CCI म्हणजे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. आता खरं म्हणजे पत्रकार आणि सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशनचा काय संबंध आहे? पण तरी सुद्धा मी ते यासाठी केलं की पत्रकार म्हणून आम्हाला जे काही लिहावं लागतं, वावरावं लागतं, वागावं लागतं समाजामध्ये, तिथं कायम अप टू द मार्क, अप टू डेट राहणं आवश्यक आहे. तर पत्रकार हा जे काही आपल्या समोर रिपोर्टिंगची संधी मिळते तिला न्याय देऊ शकतो. या भूमिकेतून मी ज्ञानविज्ञानापासून ते अगदी तंत्रज्ञानापर्यंत जे काही शिकण्याची संधी मिळेल ती संधी प्राप्त केलेली आहे आणि त्या प्राप्तव्यावरती प्रगती केलेली आहे. माझे कृपया शब्द लक्षात घ्या. निश्चित. प्लीज फॉरगेट द नेम विश्वास देवकर. प्लीज जस्ट कन्सिडर द स्टोरी की द पर्सन हु इज बिलॉंगिंग टू द रूरल एरिया. ऍब्सोल्युटली एक खेड्यावरचं पोरग जिद्दीला पेटलं तर हो, हे घडू शकतं. 10, 11, 12 डिग्री येऊ शकतात. नोकरी करत करत शिकता येऊ शकतं. समजा आपल्या वाटेमध्ये पुन्हा काटे आले, ओके, माझा शब्द काय आहे, आपण प्रवास करत असताना प्रगतीच्या वाटेवरती जात असताना असं अजिबात होत नाही तुमची सलग प्रगतीच होते, अजिबात नाही. उलट प्रगती जेव्हा वेगात होते ना तेव्हा असं कुठलं तरी वळण येतं, माणूस चढणीला लागला की नंतर तो घसरतो. अशी घसरण सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेली आहे. जीवघेणीची स्पर्धा असते ना, पळा पळा कोण पुढे पळे तो, ज्याला आपण आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये किलिंग कॉम्पिटिशन म्हणतो. शब्द लक्षात आला, किलिंग कॉम्पिटिशन. त्या किलिंग कॉम्पिटिशनचा सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे, पण प्रत्येक वेळी मी सकारात्मक राहिलेलो आहे. प्लीज ह्यातला मी हा विश्वास देवकर आहे असं समजू नका. हा मी म्हणजे तुम्ही आहात असं समजा. आणि प्लीज ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू शेअर विथ यू. 10-11 डिग्र्या घेतल्या. वयाच्या 33व्या वर्षी, म्हणजे मगाशी मी जे बोललो ना
की रद्दी कागद मोजताना माझ्या आतून असा हुंकार आला होता की याच संस्थेमध्ये मी जबाबदारीचं काम करून दाखवेल. मी 33व्या वर्षी संपादक झालो सकाळमध्ये. पहा बरं, म्हणजे 23व्या वर्षी एंटर झालेलो आहे आणि वयाच्या 33व्या वर्षी म्हणजे फक्त 10 वर्षामध्ये फ्रॉम बॉटम टू द टॉप संपादक हे कुठल्याही दैनिकातलं सर्वोच्च पद मानलं जातं. आपण त्याला जबाबदारीचं म्हणूया. कसलं सर्वोच्च, कसलं उच्च, कसलं नीच असं काही नसतं. शिपाई सुद्धा भारी असतो, त्याच्या पोझिशनला टॉप असतो. त्यामुळे प्लीज फॉरगेट की मी संपादक म्हणजे लय असं बतावण्या करायला लागलो होतं काय नाही. मी असं बोलतो आहे की बाल्यावस्थेमध्ये जेव्हा धड काही कळत सुद्धा नव्हतं करिअर कशाला म्हणतात, अशा काळामध्ये आतून जो हुंकार आलेला होता, म्हणजे आपल्या आतमध्ये जो आपला आवाज असतो तो आपल्याला साथ घालत होता आणि त्या बेसिसवरती मी जे स्टेटमेंट केलेलं होतं की मी ह्या संस्थेत जबाबदारीचं पद घेऊन दाखवेल, ते 33व्या वर्षी घेऊन दाखवलं. आणि पुढे नंतर जे काही घडलेलं आहे म्हणजे माझ्या करिओग्राफीमध्ये, त्या मला तुम्हाला ज्याला आपण अटेम्प्ट टू असोसिएट विथ द सिच्युएशन या लेवलवर सांगायच्या आठवणी येत असं समजा. म्हणजे ज्याला आपण चॅलेंज म्हणतो आहोत, ते चॅलेंज नेमकं कशामुळे निर्माण होतं आहे. म्हणजे मी माझी स्टोरी तुम्हाला पुन्हा सांगतोय की मी झालो संपादक झालो, पण कसं असतं प्रगती झाली की मग त्या प्रगतीमध्ये आपले शत्रू पण तयार होत असतात ना, स्पर्धक पण तयार होत असतात ना, आणि ते अवतीभोवती एकदम माझे बारीक नजर करून आपल्यावरती खार खात असतात ना. हे सगळं कुणाच्याही जीवनात घडतं, माझ्याही जीवनात घडलेलं आहे. फक्त एक आहे, ज्या तत्वनिष्ठेचा उल्लेख तुषारनं मगाशी केला, तत्वनिष्ठेचा उल्लेख, येस, फार महत्वाचं. त्या तत्वनिष्ठेला मी आजही अढळ आहे. येस. म्हणजे पत्रकार संपादक म्हणून मी काही भूमिका घेतलेल्या आहेत. निश्चित. वैचारिकतेच्या भूमिका आहेत, सामाजिक सेवेच्या भूमिका आहेत. म्हणजे पत्रकार म्हणून आम्ही काय करावं, तर आम्ही जगाची वकिली करावी. म्हणजे मी LLB केलं म्हणून मी आज कायम असं स्टेटमेंट करतो की मी आजही वकीलच आहे, मी जनतेचा वकील आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की चॅलेंज आणि अपॉर्च्युनिटी याचा बॅलन्स एक केस स्टडी मी तुमच्या समोर मांडतो आहे की 33व्या वर्षी संपादक झालो आणि आता माझं 50 सरकलं. सकाळ माध्यम समूहाचा मी 2014 साली राजीनामा दिला आणि 2-3 प्रयोग केले माझ्या जीवनामध्ये. मी प्रयोग हा शब्द वापरतो. आणि काही संस्थांमध्ये संचालक संपादक ह्या जबाबदारीवरती गेलो आणि व्यवस्थापन शिकलो. म्हणजे कंटेंटचा माणूस मॅनेजमेंट शिकतो आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. म्हणजे सतत तुम्ही प्रवाही राहिलं पाहिजे. समजा परिस्थितीनं चॅलेंज आलं, तुमची नोकरीच गेली, म्हणजे तुम्ही असं समजा विश्वास देवकरांची नोकरी गेली 2014 साली, विश्वास देवकरांची नोकरी गेली. मी ठरवून ती घालवली. अगदी बरोबर. मला प्रयोग करायचा होता. पहा बरं, मी या संस्थेत सर्वोच्च पदावरती जाऊन दाखवेल, सर्वोच्च जबाबदारीवरती जाऊन दाखवेल असा आतून आवाज आला होता आणि त्याप्रमाणे करून दाखवलं. सकाळमध्येच असताना मी असं बोलायचो, मी माझा पेपर काढून दाखवेल, मी माझ्या मालकीचा पेपर निर्माण करून दाखवेल. आणि आता म्हणजे मी 48व्या वर्षी, आता मी 50ला एंटर झालो, पण गेली 2 वर्ष मी सिद्धांत मीडिया नावाची कंपनी MSME अंडर रजिस्टर केली, माझी स्वतःची कंपनी. आणि मी नाशिक मधलं 37 वर्षांपूर्वीचं एक दैनिक विकत घेतलं. आता हा प्रवास कसा झालेला आहे की पगार प्रचंड मिळायचा मध्यंतरीच्या काळामध्ये. म्हणजे अगदी 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशा पटावरती मी गेलो होतो. म्हणजे महिन्याला 2.5 लाख रुपये पगार. बरं, आम्ही विद्यार्थी साहेब समितीचे विद्यार्थी, म्हणजे आम्हाला तंबाखूचं व्यसन नाही, आम्हाला गुटख्याचं व्यसन नाही. मग आता पुढचं सगळं मनात तुम्ही आणा, तसलं काहीच नाही. बरं, म्हणजे मी तर मटण अंडी सुद्धा खात नाही. आता ते म्हणजे ते फार भारी आहे वगैरे असला काही दावा मी करणार नाही. व्हेज इज ऑल्सो अ फूड, नॉन व्हेज इज ऑल्सो अ फूड. दॅट इज नॉट अ पॉइंट ऑफ डिस्कशन. पण मुद्दा असा आहे की खर्च करायच्या वाटाच अशा मर्यादित आहेत ना, करायचं काय या पगाराचं. तर त्याच्यामध्ये मी काही इन्व्हेस्टमेंट केल्या. म्हणजे माणसानं काय करावं, आपल्या समोर जर काही समजा चांगली संधी आली, चांगली नोकरी ही चांगली संधी असते, तर त्या काळामध्ये उतू नये मातू नये, काय शब्द वापरतोय लक्षात घ्या. आपल्याला मिळत असलेलं जे अर्थार्जन आहे, पगार पाणी असतं, त्याचा नीट विनियोग करता आला पाहिजे. त्याचं डायव्हर्जन्स नीट करता आलं पाहिजे. ते मी अतिशय भारी हुशारीनं केलं होतं. रिअल इस्टेटमध्ये काही पैसे गुंतवले, शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवले आणि त्याचं जे अप्रिसिएशन आलं होतं, तेच अप्रिसिएशन जेव्हा माझा कठीण काळ सुरू झाला, म्हणजे माझी नोकरी गेली, तर मग मधला काळ जो आहे तो संघर्षाचा काळ होता. त्या काळामध्ये मग ज्या काही मॅनेजमेंटच्या गोष्टी कराव्या लागल्या मला, म्हणजे आर्थिक नियोजन करावं लागलं, आर्थिक विस्कळीतपणा आला ना, चुका झाल्या.
चुका झाल्या हा शब्द मी वापरतो आहे. म्हणजे नोकरी सोडली, जगाच्या दृष्टीने ही मोठी चूक झाली होती. आता खरं म्हणजे माझं स्वप्न जे होतं त्या स्वप्नाच्या वाटेवर मी निघालेलो होतो. पण नोकरी सोडली म्हणजे अर्थार्जन संपलं. हं, अर्थार्जन संपलं म्हणजे चॅलेंज निर्माण झालं. बरोबर. 2 पोरं आहेत, बायको आहे, एक आणि त्या जबाबदाऱ्या आहेत. त्या सगळ्यामध्ये मग ती चॅलेंजेस फेस करावी लागतात फायनान्शियल मॅनेजमेंटची. मग त्याच्यामध्ये काही कटू निर्णय पण घ्यावे लागतात. मी हे जाणीवपूर्वक सांगतो की मी माझी काही प्रॉपर्टी विकून टाकली आणि मगाशी जसा उल्लेख केला ते नाशिकमधलं 37 वर्षांपूर्वीचं दैनिक मी विकत घेतलं आणि आता गेली वर्षभर आपली वेबसाईट अप आहे. आपण सोशल मीडियावरती अतिशय स्ट्रॉंगली काम करतो आहोत. मी धडपडीचंच बोलतो आहे. मी कुठल्याही यशाचा दावा करत नाही. म्हणजे वयाच्या 50शीच्या वळणावरती तुमच्या समोर तुमच्या गावाच्या, तुमच्या पंचक्रोशीच्या एका माणसाची स्टोरी मी तुम्हाला सांगतो आहे की माणूस 50शीत जरी आला तरी खचता कामा नये, प्रयोगशील राहिला पाहिजे. आणि ती प्रयोगशीलता जी आहे आत्ता माझ्या जीवनातली, की मी माझा पेपर काढलाय. तो फार मोठा आहे असा दावा मी नाही करणार. तो छोटेखानी आहे, त्याची सुरुवात छोटी आहे, पण मी आपलं निर्माण केलेलं आहे. नाव आय वुड लाईक टू शेअर विथ यू की आई समअप माय स्टोरी. की आता मी एका संघर्षाच्या वाटेवर आलेलो आहे. कुठला संघर्ष आहे? की नव्यानं अर्थार्जन करायचं आहे, नव्यानं संधी निर्माण करायच्या आहेत आणि त्याच्यातच कोविड सारखा दणका बसलेला आहे. हो, खरंच आहे. तुम्हाला पण बसलेला असेल. येस. नाव वी विल टॉक अबाउट इच अदर. म्हणजे मी इथपर्यंत तुम्हाला आणून सोडलं की एक केस स्टडी आहे विश्वास देवकर नावाची, की जे ठरवून यशाच्या वाटेवर गेल्यानंतर पुन्हा घसरत आहे. मी घसरण हा शब्द वापरतो. नोकरी सोडली म्हणजे लौकिक अर्थानं लोक म्हणायला लागले, अरे हे बेकार झालं. लोक काय बोलायला लागले? हे बेकार झालं. तुम्ही ते वाक्य ऐकत असाल बघा. सध्या ती काय करते, तसं सध्या तो काय करतो, अशा विचारणा व्हायला लागल्या. देवकरांचं नेमकं काय चाललेलं आहे? तर देवकरांची संघर्ष यात्रा सुरू झालेली आहे, जी तुमची सगळ्यांची असते. त्यात पुन्हा कोविड सारखा दणका बसतो. कोविडमध्ये काय झालंय आपण पाहतोय. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आता कुठले प्रश्न निर्माण झालेले आहेत, कुठली चॅलेंजेस आहेत. तुम्ही जर शिकत असाल तर तुमची कॉलेज बंद आहे. तुम्ही नोकरीत असाल तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या असण्याची शक्यता आहे. हो, हजारो लाखो नोकऱ्या गेलेल्या आहेत. जे नोकरीत आहेत त्यांचे पगार 50% आलेले आहेत. निश्चित. काही जणांचे तर 60% कमी झालेत. हातात फक्त 100 पैकी 40 रुपये मिळत आहेत. दिस इज अ चॅलेंज बिफोर अस. आपल्या समोर हे आव्हान आहे. कोरोनानं नोकऱ्या घालवल्या, कोरोनानं आपला पैसा घालवला, कोरोनानं आपल्या संधी सुद्धा घालवलेल्या आहेत. आता ह्या बॅकड्रॉपवर आपण काय करायचं? माय अपील टू यू, प्लीज टेक इन टू कन्सिडरेशन की कोरोना इज अ सिच्युएशन. अरे कोरोनानं जसं माणसं सुद्धा घालवली, कोरोनानं माणसांचे बळी घेतले ना, हजारो लाखो बळी कोरोनामुळे गेलेले आहेत. कोरोनानं नोकऱ्यांचे सुद्धा बळी गेलेले आहेत. नोकऱ्या गेल्या ना आपल्यापैकी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या ना. पण ह्याच काळात कोरोनानं काय शिकवलं? या काळामध्ये कोरोनानं आपल्याला स्वच्छता शिकवली, स्वच्छतेपासून ते सोशल डिस्टन्सिंग शिकवलं, करायला भाग पाडलं, परिस्थितीचं भान दिलं आणि त्याचबरोबर काही संधी सुद्धा दिलेल्या आहेत. माझ्या समोर असलेल्या युवक बंधू आणि भगिनींना मला हे अपील करायचं आहे. हॅव यू ऑब्झर्व की एरवी ज्या शेतीचा किंवा ज्या मातीचा खरं म्हणजे आपण इग्नोरन्स करायचो, म्हणजे आपलं दुर्लक्षच आहे. जिरायती असो नाही तर बागायती, जे आपलं भांडवल असतं. मी शेतकऱ्यांच्या पोरांचा निर्देश करतो आहे. त्याच्याकडे शेतकऱ्यांची पोरं लक्षच देत नाहीत. निश्चितच. त्याच्या ऐवजी त्याला IAS IPS चे प्रश्न काय वेध लागलेले आहेत आणि मग तो IAS IPSच्या स्पर्धेमध्ये जातो आहे आणि छाती फोडून घेतो आहे. आता थोडं मला क्रिटिकल पण बोलायचं आपल्या संदर्भामध्ये. तुषार, आपण बोलत राहील तर चालेल ना? हो, चालेल. प्लीज कंटिन्यू. मला इंटरॅक्ट पण करायचंय पोरांशी हो, आणि मला अनालाइज पण करायचं आहे. म्हणजे ज्याला आम्ही आव्हानं म्हणतो ती का निर्माण होत आहेत, ती आव्हानं निर्माण झाल्यानंतर आपण खचायचं कारण नाही, या विषयाकडे मी आता येतो. की कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आणि माणूस हबकून गेला. बट हॅव यू ऑब्झर्व, सगळं जग थबकलं होतं. सगळं जग थबकलं होतं, पण शेतकरी थांबलेला नव्हता. किंबहुना शेतकरी हा जगाचा पोशिंदा होऊन कोरोनानं हबकून गेलेल्या माणसाला अन्नही देत होता, भाजी पण देत होता, पाला पण देत होता, धान्य पण देत होता. सो द पॉइंट टू बी नोटेड, जी कोणी शेतकऱ्यांची पोरं आहेत त्यांना मला आता हे अपील करायचं आहे की हो, आपण शिकलंच पाहिजे, हो आपण सवरलं पाहिजे,
आपण IAS IPS सुद्धा झालंच पाहिजे. आपण शिक्षक झालं पाहिजे, आपण काय कंपन्यांचे CEO झालं पाहिजे, आपण मॅनेजर झालं पाहिजे, ऍब्सल्युटली. पण जो आपला USP असतो, मी आता हे स्पेसिफिकली शेतकऱ्यांच्या पोरांसाठी बोलतो. शेतकऱ्यांच्या पोरांनो, ती काळी आई हा तुमचा USP आहे, युनिक सेलिंग पॉइंट आहे. आणि हे मी अत्यंत पॉझिटिव्हली बोलतो. हो, मला या सगळ्याची जाणीव आहे की काहीही झालं तरी शेतकरी भरडलाच जाणारा प्राणी आहे, त्याचं नुकसानच होत आहे. हे सगळं जरी सत्य असलं तरी हे सुद्धा सत्यच आहे की कोरोनानं शेतकरी संपला नाही, उलट पक्षी कोरोनाच्या काळामध्ये शेतकरीच अभंग राहिला. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस येस. जो कोथिंबीर पिकवत होता, जो पालक पिकवत होता, जो गाजर काकडी काय XYZ ज्याची ज्वारी बाजरी होती, तीच ज्वारी बाजरी, तीच काकडी, तीच कोथिंबीर, तोच मुळा सगळ्यांच्या कारणी लागलेला आहे. म्हणजे ह्या काळात जर मोठा व्यवहार कुठला झाला असेल तर तो फक्त आणि फक्त शेती उत्पादनांचा झालेला आहे. त्यामुळे हे चिरंतन मूल्य शेतकऱ्यांच्या पोरांनो तुम्ही लक्षात घ्या. आणि हे सोडू नका प्लीज, माझं तुम्हाला अपील आहे. मी ही उदाहरणं पाहिलेली आहेत की माणूस कलेक्टर जरी असला, कमिशनर जरी असला, मंत्री आणि संत्री जरी असला, हे थोडंसं मी सटायरिक बोलतो आहे, त्यानं जर मातीशी नातं ठेवलं तर तो कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये कोसळत कधीच नाही. त्याचं मंत्रीपद जातं, त्याचं सत्ता जाते, त्याचं पद जातं, पण तो पुन्हा काळ्या आईचा आसरा घेण्यासाठी येतो, आश्रय घेण्यासाठी येतो आणि जीवनाच्या रोजीरोटीच्या लढाईमध्ये तो पुन्हा उभा राहतो. मला हे आज अधोरेखित करायचं आहे. ही परिस्थितीची आव्हानं कशी आहेत सांगू तुम्हाला. कोरोनानं नोकऱ्या घालवलेल्या आहेत. थोडं कोरोनाच्या आधीचं पहा बरं तपासून. कोरोनाच्या आधी तरी कुठं अशा नोकऱ्या होते की पटकन मिळत आहेत. आम्ही नशीबवान होतो, म्हणजे आम्ही 20, 25, 30 वर्षांपूर्वीचे आम्ही जे कोणी युवा होतो तेव्हा स्पर्धा कमी होती, संधी जास्त होत्या. आता स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे आणि संधींचा संकोच होतो आहे. माझं वाक्य कृपया लक्षात घ्या. स्पर्धा पराकोटीची झाली आहे कारण लोकसंख्या वाढली आहे. संधींचा संकोच झालेला आहे कारण यांत्रिकीकरण वाढलेलं आहे. मी आता थोडं तंत्रशुद्ध तुमच्या समोर मांडू इच्छितो. चॅलेंजेस बिफोर अस आर नॉट ओनली रिलेटेड टू सराउंडिंग्स. की आपली आर्थिक परिस्थिती वाईट आहे, चॅलेंज. आपल्या घरात शिकायला सपोर्ट मिळत नाही, चॅलेंज. आपले नातेवाईक आपल्याला पॉझिटिव्ह सपोर्ट देत नाहीत, चॅलेंज. आपली स्वप्न आणि आपल्या आवाक्यातली परिस्थिती याच्यात प्रचंड अंतर आहे, चॅलेंज. याच्यापेक्षा मोठं भयंकर चॅलेंज कुठलंय सांगू? नोकऱ्याच नाहीयेत. आपल्याला सगळ्यांना IAS IPS व्हावंसं वाटतंय, पण IAS आणि IPS जे 35 वर्षापूर्वी घुसले होते व्यवस्थेमध्ये, ते 35 वर्ष नागोबासारखे बसलेले आहेत भुजंग होऊन. कळलं का मी काय बोलतोय? म्हणजे एक माणूस एका व्यवस्थेत शिरला तर तो 34-35 वर्ष तसाच राहतोय. म्हणजे एक नोकरी 35 वर्ष शिथिल होते आहे, जैसे थे राहते आहे. आणि त्या 35 वर्षामध्ये हजारो, शेकडो, लाखो पोरं येत आहेत ना. त्यामुळे माझं अनालिसिस कृपया लक्षात घ्या. हे मी तुमच्यासमोर पत्रकार म्हणून, वेगवेगळी संशोधनं केलेला एक विद्यार्थी म्हणून मांडतो आहे की वाढत असलेली लोकसंख्या आणि संधींचा होत असलेला संकोच हे प्रचंड मोठं चॅलेंज आपल्या समोर, प्रचंड मोठं चॅलेंज आहे. पुन्हा सरकारीकरण तर संपलेलंच आहे केव्हाच, सगळं खाजगीकरण आलेलं आहे. आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आता एम्प्लॉयमेंट संपलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत. ऍक्च्युअली दीज आर व्हेरी सिरियस चॅलेंजेस बिफोर अस. आपल्या समोरची सगळ्यात मोठी आव्हानं कुठली आहेत की तुम्ही MA करा, PhD करा, MPhil करा, कुठल्याही स्पर्धा परीक्षा द्या, संधींचा संकोच आहे, खूप कमी संधी आहे. मग त्याच्यावरती स्वार कसं व्हायचं? म्हणजे मला आता हे पुन्हा मी जबाबदारीनंच मांडतो की मुळात याचं भान आपल्याला असलं पाहिजे की आपण स्वप्न पाहतो, IAS IPS होण्याची स्वप्न पाहतो, तर मग ते स्वप्न असं पाहायचं की होऊनच दाखवायचं. पण ग्रामीण भागाचं चित्र असं आहे की हजारो पोरं MPSC UPSC करायला म्हणून पुण्यात येतात आणि 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष जीव तोडून अभ्यास करतात. पण आपल्या भोवती परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना संधी मिळत नाही आणि मग पोरांना फ्रस्ट्रेशन येत आहे. येस. आता हे परिस्थितीचं वर्णन करून मला नुसतं रडत नाही बसायचं तुमच्या समोर. मला चॅलेंज असं करायचं आहे की ऍट अ टाइम आपल्याला 3-4 स्वप्न पाहता आली पाहिजे. आव्हान कोरोनाचं आलं तर ह्या काळातल्या संधी कुठल्या होत्या? शेतमाल विकण्याच्या. या काळातल्या संधी कुठल्या होत्या? पेशंटची सेवा करण्याच्या. मला माहित नाही पण तुमचा कोरोनाचा काळ कसा गेलेला आहे. तुमच्यापैकी काही जणांनी जर खरंच अगदी भाजीपाला विकलेला असेल तर मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यापैकी कोणी एखाद्या पेशंटची सेवा केलेली असेल, म्हणजे तो कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या जवळच जाऊन सेवा करावी असं अजिबात नाही.
पण अरे त्याच्या दारावरती दुधाची पिशवी ठेवण्याचं जरी कर्म तुम्ही केलेलं असेल ना, तर ते पुण्यसंचित तुम्हाला उद्या उपयोगी पडण्याची दाट शक्यता आहे. मी बोलतो आहे आव्हानांच्या हिंदोळ्यावर, आव्हानं निर्माण झालेली असताना आपण निर्माण केलेल्या संधींवरती. सो प्लीज टेक इन टू कन्सिडरेशन व्हॉट एव्हर मे बी द वर्स्ट सिच्युएशन इन आवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही कितीही विपरीत परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा खरं म्हणजे संधी आपल्याला खुणावत असतात. म्हणजे जसं मी असं म्हणतो आहे की एमपीएससी युपीएससीला हजारो लाखो पोरं येत आहेत आणि नोकऱ्या मात्र अत्यंत कमी कमी होत चाललेल्या आहेत. सरकारचंच खाजगीकरण करायला निघालेलं आहे. माझं हे वाक्य कृपया लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे बघा बरं, तुम्ही आम्ही सगळे अगदी आरक्षणासारख्या मुद्द्यावरती भांडतो आहोत, रस्त्यावरती लाखोंचे मोर्चे काढतो आहोत, क्रांतदर्श होतो आहोत, हे सगळं चांगलं आहे. पण याच बॅकड्रॉपवरती मला हे स्पेसिफिकली तुम्हाला सांगायचं आहे की अरे आपल्याला ह्याचं भान आहे की नाही, बरोबर, की संधीच कमी आहेत. आणि जर हे भान आलं तर मग आपण आपल्या छातीचा पिंजरा मोठा करू शकतो. कळलं का मी काय बोलतोय? आपल्या छातीचा पिंजरा म्हणजे आपण एरवी म्हणतो ना की माझी कपॅसिटी, तर ती कपॅसिटी आपल्याला वाढवता आली पाहिजे. की प्लीज डोंट रिलाय ओनली ऑन द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस बिकॉज देर आर नो अपॉर्च्युनिटीज ॲज वी एक्सपेक्ट. पुढच्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या नोकऱ्याच नाहीयेत. त्याच्यामुळे परिस्थिती निर्माण काय झालेली आहे, त्याच्यात आपल्याला काय करता येईल. जसं मी कोरोनामध्ये शेती उत्पादनं ही निर्माण झालेली संधी होती. किती जणांनी तिचं सोनं केलं मला माहिती नाही. बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये तुमच्यापैकी काउन्सिलिंग कुणी केलं का? माझा प्रश्न आहे आता माझ्या इथं उपस्थित असलेल्या भावा बहिणींना. अरे आपण अशी चर्चा करतो, आपल्या शेजारी कोरोना पॉझिटिव्ह आला, आपण अशी चर्चा करतो, तो संशयास्पद झाला. पण त्याच काळामध्ये त्यांच्या घरात जे विमनस्क वातावरण तयार झालेलं होतं त्याच्यावरती फुंकर घालण्याचं काम आपण केलं का? समजा त्या घरातला एक पॉझिटिव्ह झाला, पण बाकीच्यांकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं? म्हणजे अनेक सोसायट्यांमध्ये असं चित्र मी नाशिकमध्ये पाहिलंय, आम्ही मुंबईमध्ये पाहिलंय. बहिष्कृत केलं. त्याच्यामुळे ती जाहिरात नंतर आली होती ना की हमें कोरोना से लढणं आहे, कोरोना बाधितों से नाही. म्हणजे कोरोना बाधितांशी नाही लढायचं, कोरोना ह्या रोगावर लढायचं आहे. ही संधी होती आपल्याला. पोरग 10-12 वर्षाचं असलं तरी सुद्धा जर ते सकारात्मकता पेरू शकत असेल ना, तुम्ही आता 15-20-25 पोरं माझ्यासमोर असाल, मी तुम्हाला अपील करतोय, अजून पण तुम्हाला संधी आहे. तुम्ही तुमच्या इथलं जे काही सिव्हिल हॉस्पिटल असेल, सरकारी रुग्णालय, तिथं जाऊन संधी शोधा, तुम्हाला पटकन मिळेल की मी कोरोना बाधित कुटुंबियांचं काउन्सिलिंग करू शकतो. 25,000 रुपयाची संधी आहे. हे मी फार जबाबदारीनं सांगतोय तुम्हाला की काउन्सिलर्स हवे आहेत. म्हणजे तात्कालिक बोलतो आहे मी की म्हणजे आता चॅलेंज आहे ना कोरोनाचं, गेल्या ना नोकऱ्या, अरे पण आता नोकऱ्या आलेल्या आहेत ना, परमनंट होण्याची संधी आहे. मी काय बोलतोय लक्षात घ्या की तुमच्यापैकी समजा कोणी बीएससी बायोलॉजी केलेलं असेल, कुणी सोशल लॉ केलेलं असेल, सोशल सायन्स केलेलं असेल, कुणी सायकोलॉजी केलेलं असेल, ह्या सगळ्यांना या क्षणाला खूप नोकऱ्या आहेत. आता कॉन्ट्रॅक्टवरचे आहेत, पण देअर इज अ क्वाईट पॉसिबिलिटी की तुम्ही त्या सिस्टीम मध्ये जाऊ शकाल, तुम्ही परमनंट होऊ शकाल. बरोबर. शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये, महापालिकेसारख्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये या नव्या नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे माझा आजचा जो विषय आहे की तत्कालिक परिस्थितीनं निर्माण केलेली आव्हानं कुठली आहेत, तर कोरोना XYZ ABCD प्रचंड आव्हान आहेत. देर आर n नंबर ऑफ challenges, but at the same time there are some opportunities which we have to search. मी हे स्पेसिफिकली तुम्हाला बोलतोय. आरोग्य क्षेत्रात संधी आहे, काउन्सिलिंगच्या क्षेत्रात संधी आहे, नेटवर्किंगच्या क्षेत्रात संधी आहे, सरकारी खात्यामध्ये सुद्धा संधी आहे. फक्त कसं होतं की प्रत्येकाला फक्त कलेक्टर आणि कमिशनर व्हायचं असतं असं अजिबात नाही. आय कॅन मेन्शन द स्ट्रीम्स. तुम्ही IRS मध्ये जा, तुम्ही IFS मध्ये जा, म्हणजे महसुली खात्यामध्ये नोकऱ्या आहेत. कलेक्टर कमिशनरच्या जशा असतात तशा रेव्हेन्यू मध्ये, रिझर्व्ह बँकेसारख्या परीक्षा आहेत, रेल्वेच्या परीक्षा आहेत. तिथलीही हजारो लाखोंची स्पर्धा असली तरी सुद्धा जर तुम्ही जिद्दीला पेटलात तर तुम्ही त्या स्ट्रीम मध्ये जाऊ शकता. माय अपील टू यू ऑल. म्हणजे आपला काय 2 ते 3 हा निर्धारित वेळ संपलाय, पण मला तुम्हाला आवाहन करायचं आहे. आय एम अपीलिंग टू यू ऑल की प्लीज कन्व्हर्ट युअर सेल्फ इन टू अपॉर्च्युनिटीज. आणि मी तर आता तुम्हाला पूर्ववड घालणार आहे. आपण थोड्या वेळाने प्रश्नोत्तर सुद्धा करूया. पण मी हे फार जबाबदारीनं बोलतो, परिस्थितीवर अजिबात रडायचं नाही. तुम्ही परिस्थितीवर रडत बसला तर तुमच्या वेळेचा अपव्यय होईल. त्याच्याऐवजी तुम्ही परिस्थिती हीच आपली संधी आहे असं माना. माझी वाक्य कृपया लक्षात घ्या. तुमच्यापैकी काही जर नोंदवून घेत असतील तर मला अभिमान वाटेल. घेतायत. येस. परिस्थिती हीच आपली संधी आहे. त्याच्यामध्ये आपण कुठं फिट बसू शकतो, कसली संधी आपण आपल्या यशामध्ये कन्व्हर्ट करू शकतो,
याचं अवलोकन आपल्याला करता आलं पाहिजे. चला, नाव वी विल लिस्ट आउट द अपॉर्च्युनिटीज. जर तुम्हाला चांगलं बोलता येत असेल, चांगलं लिहिता येत असेल, चांगलं नेटवर्किंग करता येत असेल, तर तुम्हाला जनसंवादाच्या संधी आहेत, कम्युनिकेशनच्या संधी, तुम्हाला जर्नलिझमच्या संधी आहेत, तुम्हाला वकील होण्याच्या संधी आहेत, तुम्हाला शिक्षक होण्याच्या संधी आहेत, तुम्हाला पुढारी होण्याच्या संधी आहेत. साधारणपणे जी आवडीची क्षेत्र असतात किंवा जी चर्चेतली असतात ती मी सुरुवातीला घेतो. तुमचं विज्ञान आणि गणित जर चांगलं असेल तर तुम्हाला बीएससी, एमएससी किंवा अगदी टाटा अणुसंशोधन केंद्र असेल किंवा बिट्स पिलानी असेल, म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंगच्या संधी आहेत. समजा तुमचं जीवशास्त्र प्रेमाचा विषय असेल, आवडीचा विषय असेल, तर तुम्ही ज्ञानविज्ञानाच्या नंतर सेवा क्षेत्रामध्ये डॉक्टरीच्या क्षेत्रात जाऊ शकता. असं आपल्याला लिस्टिंग करता येऊ शकतं. आता मी हे सांगत तुमचा वेळ नाही घेणार. हे बघा, मला तुम्हाला पत्रकार म्हणून असं सांगायचंय की थोडंसं गुगल करता आलं पाहिजे आपल्याला. मी थोडंसंच म्हणतो, फार नका करत बसू. पण स्पेसिफिकली आपलं लाइकिंग, म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपल्यात कुठले गुण आहेत, त्या गुणांशी संबंधित कुठल्या संधी आहेत, याचं प्लीज गुगल करत राहा सारखं. तुम्ही व्हॉट्सअपवर असताच, मला माहिती आहे. तुम्ही ट्विटरवर असता, तुम्ही फेसबुकवर असता, तुम्ही आता इन्स्टावाले, तुम्ही लय भारी यार सगळे ना. तुम्ही 11 PM ऑनवर्ड्स वाले बॉयज अँड गर्ल्स, आर यू विथ मी? येस, एव्हरीबडी इज विथ. येस सगळे म्हणा येस. येस सर. आर यू विथ मी? येस. येस सर. झोपलेलं नाही ना कुणी? नाही नाही, एव्हरीबडी लिस्निंग व्हेरी केअरफुली अँड रिअली एन्जॉईंग. आणि मी काय बोलत होतो की तुम्ही लय भारी सगळे, तुम्ही 11 PM ऑनवर्ड्स वाले. कळलं का मी काय बोलतोय? माझ्या डॉक्टरेटचा विषय आहे, डॉक्टरेटचा विषय आहे हा. तुम्ही सगळे 11 PM ऑनवर्ड्स वाले, तुम्ही नेट बच्चे, इंटरनेट वाले. तुमचा दिवस रात्री 11 नंतर सुरू होतो. ऐकताय ना माझं? तुमचा दिवस रात्री 11 नंतर सुरू होतो चादरीत. ऐकताय ना? येस सर. रात्री 11 नंतर सुरू होतो चादरीत. आई वडिलांना वाटतं पोरग झोपलंय, पण चादरीत ह्याचा कार्यक्रम सुरू असतो. गैरसमज नका करून घेऊ. मी बोलतो आहे व्हॉट्सअपचं, मी बोलतो आहे फेसबुक लाईव्हचं. कळलंय का मी काय बोलतोय? माझ्या रिसर्चचा विषय मी बोलतो आहे की तुम्ही 11 PM ऑनवर्ड्स वाले, रात्री 11 नंतर तुमचा दिवस सुरू होतो. इकडून चादरीत रात्रीच्या अंधारात तिकडं जातं मिसिंग यू. ऐकलं का? रात्रीच्या अंधारात इकडून चादरीत जातं मिसिंग यू, तिकडून लाईव्ह येतं किसिंग यू. कळलं का मी काय बोलतोय? इकडून जातंय मिसिंग यू, तिकडून येतंय किसिंग यू, आणि पुन्हा इकडून तिकडून इमोजी येतात आणि जातात, मटा 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 मुके घेणारे. यू अग्री विथ मी ऑर नॉट? माझ्या सर्वेतून पुढे आलेलं हे सत्य आहे की 15-20 वर्षाची पोरं सुद्धा आता सोशल मीडियाचा एंटरटेनमेंट म्हणून, येस एन्जॉयमेंट म्हणून असा उपयोग करतायत. हरकत नाही, तुमचं ते सुंदर, नितांत सुंदर वय आहे. आमचंही होतं, फक्त आमच्या वेळी व्हॉट्सअप नव्हता, तर काय करणार? आमच्या वेळी फेसबुक नव्हता, तर काय करणार? असू द्या. पण तुमचं लय भारी गड्या. तुम्ही 11 PM ऑनवर्ड्स वाले, रात्रीच्या अंधारात चादरीमध्ये इकडून मिसिंग, तिकडून किसिंग, पुन्हा पटापटा इमोजी, अशा वातावरणात पुढे जात आहात. माझं तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे. हॅलो, नाही काही चुकून कोण असं माईक चालू झालं. प्लीज कंटिन्यू. हे काहीही गैर नाही. तुमच्या जवानीनं तुम्हाला घातलेली ती साध आहे. जरूर प्रतिसाद द्या. फक्त मला हे जबाबदारीनं बोलायचंय, कारण आम्ही सगळ्यांनी ती केलेलं आहे की ज्या वयात जे व्हायला हवं, उदाहरणार्थ जीवनाला आकार देणं, त्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. अदरवाईज नो इन्स्ट्रुमेंट इज बॅड. म्हणजे मी स्वतः तरी इंटरनेटला नावं ठेवणारा माणूस अजिबात नाही. फेसबुक और ट्विटर, व्हाट्सएप और इंस्टा, these all are the instruments to be utilized for the persona, for the personal development. व्यक्तिमत्व विकासासाठी तुम्ही जर निर्धार केलात ना पोरांनो, तर ह्याच इमोजीचा कन्व्हर्जन्स. माझं वाक्य कृपया लक्षात घ्या की रात्रीच्या अंधारात इकडच्या बाजूनं तिकडं जाणारं मिसिंग आणि तिकडून येणारं किसिंग, याचा तुम्हाला कन्व्हर्जन्स करायचा आहे इमोजीच्या ऐवजी इमेज मेकिंग मध्ये. ऐकताय का माझं तुम्ही?
एकमेकांना देणारे आणि मुके घेणारे इमोजी तुम्ही पाठवा, हरकत नाही. बट माय हंबल रिक्वेस्ट टू यू बिंग युअर सिनियर, हे मी जरा आता तळतळून तुमच्याशी बोलतो की तुमचं मुसमुस्त तारुण्य तुम्हाला साथ घालतं आहे जीवन घडवण्यासाठी. ही तुमची बेसिक जबाबदारी आहे. आता मी थोडंसं आग्रहानं हट्टानं तुम्हाला बोलतो आहे की जवानीचे हे सुंदर दिवस तुम्हाला तुमची इमेज मेकिंग करण्यासाठी वापरायचे आहे. अदरवाइज आई स्ट्रांगली बिलीव्ह इन ऑल द यूथ्स, आई स्ट्रांगली बिलीव इन योर जवानी. मैं तो अक्सर ये मानता हूं कि युवा वर्ग के कंधों पर जब आजादी गिर जाती है, जब युवा वर्ग के कंधों पर आजादी गिर जाती है, इतिहास वही मुड़ जाता है जहां आप जैसी जवानी होती है. फक्त प्रश्न असा आहे की त्या जवानीचा उपयोग तुम्ही जीवनाच्या रचनेसाठी कसा करता, करिअर मेकिंग साठी, करिअर बिल्डिंग साठी कसा करता. त्यामुळे आता मी माझ्या मूळ मुद्द्यावरती येतो. मी थोडंसं लाईटर याच्यासाठी केलं की आपण तासभर झालं बोलतो आहोत, असं व्हायला नको की यार हा बोर करायला लागला. मला एका गंभीर मुद्द्याकडे तुम्हाला सगळ्याला न्यायचं आहे की वयाचं 15वं वर्ष, 20वं वर्ष, 22वं वर्ष हाच तो जीवनातला नितांत सुंदर काळ आहे जिथं तुमचं तारुण्य तुम्हाला साथ घालतं आहे करिअर घडवण्यासाठी. आणि चला आपण त्या चॅलेंजेसला अपॉर्च्युनिटी म्हणूनच घेऊया. म्हणजे गरिबी हे चॅलेंज अपॉर्च्युनिटी. अरे माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आमच्याकडं आमच्या भागामध्ये लोड शेडिंग फार असतं असं आपण म्हणतो, लाईटच नसते. आता काय करायचं? अरे ज्यांच्या घरात अजिबात प्रकाश नव्हता, जीवनाचं सगळं अंधारले पण होतं, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली जाऊन अभ्यास केला आणि जीवनाला प्रकाश दिला. मानवी जीवनाला विश्वमानव होऊन एक वेगळी करिओग्राफी दिली. यू बिलीव्ह मी ऑर नॉट? नव्हता त्यांच्या घरात दिवा, म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास करत बसले. तुमच्या माझ्याच मातीमधला एक पोरगा वयाच्या 12व्या, 13व्या, 14व्या वर्षी सवंगड्यांना बरोबर घेऊन रायरेश्वराच्या प्रांगणामध्ये, रायरेश्वराच्या पंचक्रोशीमध्ये खेळत नाही बसत, नुसता स्वतःची करंगळी कापून घेतो आणि असं म्हणतो, तुमच्याच भागातलं मी बोलतो आहे, टीनेज अवस्थेतलं पोरग करंगळी कापून असं म्हणतं की या मातीला मी स्वराज्याचं संजीवन देईल. ते शिवछत्रपती होता. तुमच्याच वयाचं मी आता बोलतो आहे ना, की हे असं व्हायला पाहिजे की परिस्थिती आपल्याला साथ घालत असते स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची. तुमच्या माझ्या इतिहासामधले हे सगळे पुरुष तुम्हाला साथ घालतायत की कितीही आव्हानं आली आपल्या समोर, कितीही प्रतिकूलता असली आपल्या जीवनामध्ये, तरी ती प्रतिकूलता ही खरं म्हणजे आपली गुणवत्ता वाढवण्याची आपल्याला निर्माण झालेली संधी असते. तिचं सोनं माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्ही करा. मी माझ्या एकतर्फी मांडणीचा आता समारोप करतो माझ्याच एका कवितेनं, की मी खूप बोललो की चॅलेंजेस काही असो त्याचा कन्व्हर्जन्स आपल्याला करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये खरं म्हणजे काही वेळा माणूस हबकून सुद्धा जातो, काही वेळा माणूस कोसळतो सुद्धा. असू दे, ते कोसळणं सुद्धा आपली एक तात्कालिक परिस्थिती आहे असंच समजा आणि पॉझिटिव्ह होऊन पुढे जा. माझी एक कविता मी शेअर करतो आणि इथं मी पॉज घेतो, मग तुम्ही बोलायला सुरुवात करा किंवा विचारा सुद्धा. की माझी एक रचना आहे, एक 10-12 वर्षापूर्वी मी लिहिलेली आहे. हम आंधियों से नहीं डरते, हम आंधियों से नहीं डरते, हम तो खुद ही तूफान खडे कर देते. वादळ वाऱ्यांना घाबरायचं काही कारणच नाही. खरं म्हणजे आपल्याला स्वतःला तुफानावर स्वार होता आलं पाहिजे. माझी ती रचना, हम आंधियों से नहीं डरते, हम तो खुद ही तूफान खड़े कर देते हैं, जो आते हैं हमारी जिंदगी में कांटे बनकर, जो आते हैं हमारी जिंदगी में कांटे बनकर, उन नाचीजों के लिए हम तो गुलशन का ताज अदा करते हैं. माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या वाटेत काटे पेरणाऱ्यांना आपल्याला गुलाबाची फुलं देता आली. मुद्दा लक्षात आला? म्हणजे आपल्याला प्रेम पेरता आलं पाहिजे. तुम्ही जर हे करू शकलात ना, आपल्याला प्रेम पेरता आलं पाहिजे पंकज. मग तुम्ही आम्ही म्हणजे विश्वास देवकर असो, नाही तर पंकज पाटील असो, तुषार रंजनकर असो, नाही तर आणखी उपस्थित असलेले जे काही 50-60 आपले भाऊ आहेत, बहिणी आहेत, आपली परिस्थिती हा विषयच वेगळा, आपली प्रेरणा हा विषय महत्वाचा, आपली अंतःप्रेरणा हे मूल महत्वाचं, आपल्या आतमध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जा
या महत्वाच्या. आणि त्यातही मी आता एक असं अपील तुम्हाला करतो की काय जागवलं पाहिजे आपण माणूस म्हणून, काय जपलं पाहिजे आपली स्वतःची स्वप्न साकार करत असताना. खरं म्हणजे आपल्यातलं माणूसपण आपण जपलं पाहिजे, आपल्यातलं माणूसपणच आपण जोपासलं पाहिजे. मग तुम्ही उपाशी जरी असला ना तरी तुम्ही सगळ्यात जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तिमत्व असता. वा. सांगू या कोरोनाच्या काळातल्या करुण कहाण्या कुठल्या होत्या? की रोजीरोटीच्या लढाईसाठी माणसं कुठून तरी पश्चिम बंगालमधून, बिहारमधून, उत्तर प्रदेशातून महानगरी मुंबईमध्ये येतात जगण्यासाठी, जीवनाचा लढा करण्यासाठी. आणि कोरोना जेव्हा अंगावर येतो तेव्हा त्याला त्याच्या गावाची आठवण येते आणि तो रेल्वेच्या रुळांच्या मार्गातून जातो. रेल्वेच्या रुळालगतच्या रस्त्यानं तो जातो. जाता जाता थकतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आणि हो, मरतो सुद्धा शरीराच्या चिंधड्या चिंधड्या होऊन. ही बातमी वाचली असेल ना तुम्ही? येस. थकली भागलेली माणसं रेल्वे रुळावरून जात असताना रेल्वेनं उडवली आणि चिंधड्या उडवल्या त्यांच्या. असं घडतं तरी सुद्धा माणूस संपत नाही, माणूस पुन्हा उभा राहतो आणि माणूस रोजी रोटीच्या लढ्यासाठी पुन्हा सिद्ध होतो. हे सिद्ध होणं जास्त मोलायचं असं मला वाटतं. आणि त्याच कोरोनाच्या काळात आपण या सुद्धा कहाण्या पाहिल्या. तुम्ही इंदापूरचे आहात, पुण्याकडून पुणे सोलापूर महामार्गावरती हजारोंच्या झुंडी जेव्हा तिकडे आंध्र प्रदेशात जात होता तेव्हा हो, मी पत्रकार म्हणून हे पाहिलेलं आहे की इंदापुरातली तुमच्यासारखी पोरं, कदाचित त्यातले काही इथं बसलेले सुद्धा असतील, होते ते अर्धपोटी स्वतः घरातल्या विवंचनांच्या ओझ्याखाली दबलेले. तुमच्यासारखी काही पोरं होते ते अर्धपोटी स्वतःच्या विवंचनांच्या ओझ्याखाली दबलेले, पण त्यांनी अर्धपोटी असून सुद्धा, स्वतः उपाशी राहून सुद्धा दुसऱ्याची तहान भागवलेली आहे पुणे सोलापूर महामार्गावर जाणाऱ्या झुंडींसाठी. त्यामुळे हे मोल जास्त महत्वाचं मला वाटतं. असं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे माणसं तर सारखी मोडतात माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. मनुष्य प्राणी परिस्थितीच्या कोसळत्या ढिगाऱ्यावर पुन्हा पुन्हा धडपडत राहतो. पण तुम्हा आम्हाला काय करता आलं पाहिजे? दुसऱ्याच्या हिताचं गाणं गाता आलं पाहिजे. तुम्हा आम्हाला काय करता आलं पाहिजे? आपण जरी उपाशी असलो तरी दुसरा कोणीतरी उपाशी आहे याची जाणीव ठेवता आली पाहिजे. ही जाणीव ज्या दिवशी तुम्ही ठेवाल ना, त्या दिवशी तुमची नोकरी असो अथवा नसो, तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत असाल. अशा श्रीमंतीला, अशा माणुसकीला साथ घालणारा एक तुमच्यातला मोठा भाऊ आज तुम्हाला असं अपील करतो आहे, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या दिनांच्या उशाशी दीप लावू झोपताना, असं आपल्याला दुसऱ्याच्या घरात दिवा लावता आला पाहिजे. दुसऱ्याच्या उशाशी एक दिवे लागण करता आली पाहिजे. हे तुम्ही करावं. ही व्हॅल्यू, हे मूल्य मला आज तुमच्यामध्ये पेरायचं होतं. म्हणून मी आज तुषारनं जी संधी दिली तिच्यात माझ्या परीनं थोडाफार प्रयत्न केलेला आहे तुमच्यामध्ये सकारात्मकता पेरण्याचा. तुमचं सगळ्यांचं मंगल हो, तुमचं सगळ्यांचं कल्याण हो, या प्रार्थनेसाठी, या प्रार्थनेसह, या अपेक्षेसाठी, म्हणजे तुमचं मंगल हो या अपेक्षेसाठी मी इथं विराम घेतो. आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर पुढचा थोडा वेळ आपण जरूर इंटरॅक्ट करूया. निश्चित. ओके. येस येस, विश्वास खूप छान. मला एवढंच बोलायला आवडेल, तुला आठवत असेल तू व्हाईस रेक्टर होतास आपल्याकडे, आणि तू व्हाईस रेक्टर असताना समितीतही प्रश्न निर्माण व्हायचे. अक्षरशः मला 30 वर्ष आपण पुढे आलो ते जाणवतच नाहीये. जे बेसिक इन्स्टिंक्ट असतात तुझ्यामध्ये, जे बेसिक इन्स्टिंक्ट तेव्हाही दिसत होते ते तसे खूप, त्या ज्या पद्धतीनं तू समजावून सांगायचास विद्यार्थ्यांना, सगळ्यांनाच, म्हणजे अतिशय छान. आत्ताचं सर्वच विवेचन अतिशय प्रगल्भ आणि निश्चित मुलांना खूप आवडलं असेल. मी माझ्या मनात प्रश्न आहेत, पण माझ्या प्रश्नांपेक्षा आपण मित्र आहोत, केव्हाही बोलू शकतो. अनेकांना प्रश्न विचारायचे आहेत. मी ज्याला प्रश्न, पहिल्यांदा पंकज तुला संधी देतो, तुला प्रश्न विचारायचा असेल. पंकज. हो सर, नक्की नक्की. पहिले तर माफी मागतो कारण मी थोडा उशिरा जॉईन झालो, एक लेक्चर चालू होतं माझं त्या असल्या कारणामुळे. परंतु खूप सुंदरपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही युवकांपुढील आव्हानं आणि संधी याबद्दल मार्गदर्शन केलं. पण सर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की या कोरोनाच्या काळामध्ये खरं तर विसा खांडेकर त्याप्रमाणे बोललात की युवक म्हणजे केवळ झोपाळ्यावर झोप घेणं नव्हे तर येणाऱ्या वाऱ्यावर स्वार होऊन ध्येयाची गुढी उभारणं म्हणजे युवक असतो. तर सर, या कोरोनाच्या काळामध्ये गेले अनेक महिन्यांपासून आम्ही सर्व घरी आहोत. मी सुद्धा माझ्या पद्धतीने वाचन करण्याचा, लिखाण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु अजून पुढे सुद्धा सर हे चालू राहणार आहे. तर म्हणजे जास्त करून विद्यार्थ्यांचा काळ हा घरीच राहणार आहे. तर अशा या काळामध्ये ज्यांना जॉब अवेलेबल नाहीयेत किंवा नाही, अशा विद्यार्थ्यांनी नेमकं करावं तरी काय असं,
म्हणजे विशेष काय करावं, वाचन, लेखन, मग ते कशा पद्धतीने काय करावं, तर हा माझा एक साधा प्रश्न आहे. माईक म्यूट आहे विश्वास, माईक म्यूट आहे तुझा, माईक चालू कर विश्वास. तुझा हा म्यूट आहे चुकून. अनम्यूट करायला लागेल, कारण मला अनम्यूट नाही करता येणार. अनम्यूट कर, क्लिक कर आणि अनम्यूट कर. चुकून म्यूट झालाय माईक. इज इट राईट? येस, चालू झालं. खरं म्हणजे हा काळ ना स्किल डेव्हलपमेंटचा सोनेरी संधी असलेला काळ आहे. मी तुम्हाला कौशल्यांचा विकास करा असं अपील करेल. तुम्ही वाचन करा, बरोबर. मनन करा, चिंतन करा, पण हे सगळं बौद्धिक आहे. दाद्या, पंकज, हो सर, नक्की नक्की. हे बौद्धिक हो आहे. हो हो हो, बौद्धिक आहे सर्व. तुला ह्या काळात नारळ सोलता आला का? तुला ह्या काळात चपाती करता आली का आई बरोबर? बेस्ट. अगदी अगदी. तू जाणार नाही याच्यासाठी काही कल्पना लढवायच्या असतात. असा काही शोध लागला का? बरोबर भावाला बरोबर. ती अडचण असते, ती अडचण सोडवण्यासाठी तुझ्यात काहीतरी स्किल डेव्हलप करू शकलास तू. असं काही घडलं का? हे मी पंकजलाच नाही, मी तुम्हाला सगळ्यांना बोलतो आहे की कोरोना ही आपल्या मानवी जीवनामधली खरं म्हणजे अशी घटना आहे की जिनं कुटुंब इंटॅक्ट केलं. सक्तीनं का होईना पण कुटुंबाला एकत्र राहायला लावलं. ही आपल्यासाठी सोनेरी संधी होती आणि याच्यामध्ये आपले स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे होते. मी हे फार जबाबदारीनं बोलतो आता की खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा संस्कार असायचा पूर्वी, 7च्या आत घरात नावाचा संस्कार असायचा. माणसं एकमेकांशी बोलती राहिली पाहिजे, ओपन राहिली पाहिजे. पण कसलं काय माणसांना वेळच नसायचा. पण ह्या कोरोनानं लय भारी केलं. तुम्ही फार वेळ दिला, पण त्या वेळेचं आपण काय केलेलं आहे? आपण साधारणपणे म्हणजे तू चांगलं केलंस, वाचत राहिला असशील, पाहत राहिला असशील, पण किमान याच्या पुढे तरी म्हणजे अजून महिना, 2 महिने, 3 महिने कोरोना आपल्या अंगावरच आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोरोना सहज राहायचा आहे. म्हणजे कोरोना टायफॉइड सारखा आपला एक अविभाज्य भाग होईल, मलेरिया सारखा आपला एक अविभाज्य भाग होईल. तो हजारो माणसं मारणारच आहे, पण तो नाही संपणार. तर आपण काय करावं? म्हणजे आता अजूनही लगेचच मुंबईच्या लोकल सुरू होणार नाहीत, तुमचं गावही लगेचच पूर्ववत होणार नाही. तर या काळामध्ये तुम्ही प्लीज काही स्वतःचे टेक्निकल स्किल सेट वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही टेक्नो सॅव्ही व्हा. तुम्हाला एक्सेल शीट करता येतं का? तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करता येतं का? तुम्हाला अल्गोरिदम समजतो आहे का? म्हणजे हे मी थोडं आता डिजिटल टेक्नॉलॉजीचं बोलतो. हो, तुमचं सेक्टर कुठलंही असो, नक्की नक्की. शिक्षक असा, तुम्ही प्राध्यापक असा, तुम्ही विद्यार्थी जीवशास्त्राचे असा नाही तर भौतिकशास्त्राचे, इतिहासाचे असा नाही तर भूगोलाचे, पण व्हॉट्सअप आणि फेसबुक हे युजर फ्रेंडली झालेलं आहे, हे आपलं कोणाचंही क्रेडिट नाही. ते त्या विश्ववंद्य आपल्या भावांचं आहे. कोण? झुकेरबर्ग दादा किंवा बिल गेट्स भाऊ किंवा असे सगळे, त्यांचं क्रेडिट आहे, आपलं काही नाही. आपण फक्त एंड युजर आहोत. आपण त्यांच्या हातातले बाहुलं आहोत. त्यांनी आपल्याला चटक लावली 11 नंतर चादरीत कार्यक्रम करायचे आणि त्याच्यात त्यांचा बिझनेस होतोय, तुमचा नाही. तुम्हाला कोणाला कळत पण नाही आपलं काय चाललंय. तुम्ही जे काही व्हॉट्सअपवर किंवा ते मध्ये जे टिकटॉक आलेलं होतं त्याच्यात सगळं गुलीगत झालो. आपण काय झालो? गुलीगत झालो. आपण येड्यात निघालो. आपल्याला कळलं नाही आपलं काय झालं. आपल्याला वाटायचं आपण सोशल नेटवर्किंग करतो. नो. या काळात पहा काय झालं. म्हणजे तुम्हाला कन्व्हर्जन्स कसा करता येतो हे सुद्धा कोरोनाने शिकवलं. 7वी 8वी शिकलेली शेतकऱ्यांची पोरं सुद्धा माझ्याकडे आज कोथिंबीर आहे, कोणाला हवी असतील तर सांगा, याचा मेसेज व्हॉट्सअपवर फिरवायला लागले, याचं फेसबुकिंग करायला लागले. हे पहिल्यापासून जर केलं असतं तर तुम्ही मार्क झुकेरबर्गचे किंवा बिल गेट्सचे बाप झाला असता. कळलं का मी काय बोलतोय? त्यामुळं तुझ्या प्रश्नाला माझं स्पेसिफिक उत्तर असं आहे की व्हॉट एव्हर मे बी द अपॉर्च्युनिटी व्हॉट वी आर गेटिंग हिअर बिकॉज ऑफ कोरोना, वेळ ही आपल्याला मिळालेली फार जबरदस्त संधी आहे. तर तिचा सदुपयोग नकारात्मक विचार, नकारात्मक चर्चा करत घालवण्याऐवजी, म्हणजे ह्या चर्चा करत वेळ नाही घालवायचा अजिबात, त्याच्या ऐवजी तुम्ही ठरवा मला कुठला स्किल सेट घ्यायचा आहे. तुम्ही जर गावाकडे आहात ना, झाडावर चढायला शिका. तुम्ही जर घरात बसलेला आहात ना, तर खरंच आईला चपाती आईला म्हणावं मला शिकव. आईला सांगा तुम्ही मला चपाती बनवायची, मला शिकव. लय ह्याचा भारी उपयोग होणार आहे लग्नानंतर. कळलं का मी काय बोलतोय?
निश्चित आता निश्चित. ह्याचा अगदी, विरोधाचा अगदी. भाग सोडून द्या. अनेकांना प्रश्न विचारायचे आहेत. आवाज हे झाला का? बहुतेक इंटरनेट कनेक्शन विश्वास. मला असं इतरांना म्हणायचं की तुमचे प्रश्न तुम्ही टाईप पण करायला हरकत नाही. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी इथे टेक्स्ट बॉक्समध्ये प्रश्न टाईप करायला हरकत नाही. प्लीज करा, मी बघत राहील. पण टेक्स्ट माझं उत्तर मिळालं का बॉक्स. तुला? की कौशल्य वाढवा. आणि कुठली कौशल्य? मी मुद्दाम म्हणून घरातलं उदाहरण दिलं. यार, घोडा 20 वर्षाचा हो सर, झाला. नक्की नक्की. पंकज काय बोलतोय लक्षात घे ना. घोडा 20 वर्षाचा झाला, 18 हो वर्षाचा झाला, हो सर, तरी हो. म्हणतो आई मला चहा करून दे. हा? तरी म्हणतो आई मला चहा करून दे चादरीतूनच. याला काय अर्थ आहे का यार? खरंच आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना अपील आहे, म्हणजे आजच्या माझ्या व्याख्यानानंतर आज घरी जाऊन जे कोणी चहा करत असतील, चपात्या लाटत असतील, कणिक मळत असतील, त्यांचं अभिनंदन. पण ज्यांना कुणाला ह्या गोष्टी येत नसतील, प्लीज मला ना तुषारकडून निरोप द्या की तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही कणिक मळायला शिकलो, आम्ही चपाती लाटायला शिकलो, आम्हाला आता फोडणी देता येते. प्लीज हे करा, याचा लग्नानंतर प्रचंड उपयोग होणार आहे. कळलं का मी काय बोलतोय? निश्चितच. खूपच छान. अजून कोणाला प्रश्न? मला वाटतं प्रश्न टेक्स्ट मध्ये टाईप पण करा. विद्यार्थ्यांना विनंती आहे माझी. आणि आता कोणाला बोलायचंय? माईक ऑन करून बोलायला हरकत नाही. उस्मान मुलानी बोलायचं, प्रश्न विचारायचा आहे? पंकजचं समाधान झालंय का? हा, महत्वाचं. पंकज. हो सर, नक्की नक्की. बरं, ते चपात्या करू करतोय नका. सर मी काम, आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये या गोष्टींकडे पण मी लक्ष दिलंय. आणि तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की काम काय होतं, म्हणजे एखाद्या रुग्णाची सेवा करणं असेल, दुधाची पिशवी देणं असेल, तर मी सुद्धा सर या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झाली होती सर आमच्या गावामध्ये. आणि आम्ही ते सर्व टीमचे संपूर्ण काम करत होतो. तर मलाही माझा अभिमान वाटतो की सर मी सुद्धा कोरोना पेशंटच्या जवळ राहून किंवा त्यांना काहीतरी मदत केलेली आहे सर, सेवा केलेली आहे त्यांची. व्हेरी गुड. माझं ते वाक्य प्लीज लक्षात ठेवा. टेक्निकल स्किल सेट वाढवा. त्याची उदाहरणं मी काही दिली. एक्सेल सेट येत आहे का? पीपीटी करता येत आहे का? स्वतःची वेबसाईट स्वतःला डेव्हलप करता येते आहे का? निश्चित निश्चित. अशा गोष्टी शिका, कारण ह्या तुम्हाला नंतर उपयोगी पडणार आहेत. टेक्निकल स्किल सेट्स उपयोगी पडतील. आणि हे शक्य आहे, सगळं ऑनलाईन आहे, सगळं गुलीगत नक्की आहे, सर. आहे उपलब्ध. तुम्ही युट्यूबवर सगळं मिळेल. स्वप्नील 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 हा मयूर, सर. बोल बोल, प्रश्न विचार. सर, प्रथमतः तुमचं धन्यवाद मानतो की तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. आता पाऊस खूप चालू होता, त्यामुळे मी व्हिडिओ ऑन केला नव्हता, कारण नेटवर्क खूप प्रॉब्लेम होता इकडं, सगळं अंधार पडलाय. तर अच्छा. माझा प्रश्न सर असा होता की आमच्यासारखे विद्यार्थी, आता विद्यार्थी सहाय्य समितीमध्ये आहोत आम्ही आता गेली 2 वर्ष. समितीमध्ये असतानाही काम केलं, पुण्यामध्ये असताना संधी घेतल्या. परंतु काय होतं सर, ग्रामीण भागामध्ये ह्या संधी थोडं मुलांना कळत नाहीत, किंवा तिथं अवेअरनेस नसतो एवढा. मग तुम्ही आता इंदापूरहून, म्हणजे आपला हायवे सोलापूर पुणे आम्ही येत असतो, देवखळा आपल्या पुलावरून आम्ही तुमचं गाव पाहतो. तर कधी कधी इंदापूर मार्गे आमची गाडी येते. तर असं होतं की इथले लोक किंवा विद्यार्थी असतात आपल्या समितीमध्ये, तर त्यांच्या इकडे एवढा अवेअरनेस नसतो. तर तो अवेअरनेस डेव्हलप करण्यासाठी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी अजून कशा पद्धतीने प्रयत्न करायला हवे, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, तर अशी संधी आहे का, किंवा नाशिकमध्ये किंवा इतर ठिकाणी? बरं का, म्हणजे तुम्ही कुठल्याही वयात असा, म्हणजे तुम्ही 15 वर्षाचे असले तरीही तुम्ही तुमच्यापेक्षा जे कमी असतात वयाचे किंवा कसेही असो, तुम्ही कोणाला तरी उपयोगी पडू शकता. म्हणजे मी पुन्हा माझंच उदाहरण देईल की मी जेव्हा 7वीत होतो तेव्हा मी 4थीच्या मुलांना शिकवत होतो. जेव्हा मी 10वीला गेलो तेव्हा मी 7वीचे क्लासेस घेतलेले आहेत. जेव्हा मी 12वीला होतो तेव्हा 10वीचं इंग्लिश असो किंवा विशेषतः लँग्वेजेस याचं टीचिंग केलेलं आहे. त्यामुळे हे तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे म्हटलात ना की संधी नसतात, तर हो नसतातच ना, पण तुम्हीच संधी आहात ना. म्हणजे जसं मी माझं उदाहरण देतोय की हो, मी माझ्या भावंडांसाठी संधी बनून गेलो, त्यांना संधी दिल्या आपण, तसं तुम्ही करा. मग ते काही पण असू शकतं. म्हणजे शिकवणं ही संधी आहे, समजून सांगणं ही संधी आहे, आणि त्याला सेवा भावानं करा. तुम्ही हे करा, याचं नंतर बिझनेस मॉडेल सुद्धा होऊ शकतं. हे बघा, तुषार रंजनकर हे त्यातलं चांगलं बिझनेस मॉडेल तुमच्या समोर उभं आहे की त्यांनी त्याच्या मातीमध्ये व्यवसाय, नंतर प्रोफेशन याचं चांगलं कॉम्बिनेशन केलेलं आहे. म्हणजे तो समाजसेवा पण करतो आहे आणि तो चांगला करिओग्राफिक पण आहे. म्हणजे त्यांनी त्याचं बिझनेस मॉडेल डेव्हलप पण केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझा अपील आहे की प्लीज असं करा. बोललो तर अर्धा लगेच. पंकज, तुझा माईक चालू आहे, बंद कर पंकज. प्रेरणा घेतली, प्रेरणा घेतली. हा, ओके, हा प्लीज. चुकून पंकजचा माईक चालू होता, त्यामुळे थोडा डिस्टर्बन्स झाला. हा, कंटिन्यू विश्वास. तुझं समाधान झालंय का दादा?
पंकज हो सर, हो पंकज हो अगदी. काय करावं याचं उत्तर मी दिलं की आता तू काय करतो, तुझं प्रोफेशन काय आहे? मी सर आता TYBSc ला आहे आणि मी माझं Science रिसर्च मध्ये आहे. माझं चांगलं काम आहे. मी तुला थेट अपील करतो की तू ना गणिताचे वर्ग घ्यायला सुरुवात कर तुझ्या भावंडांसाठी, ना तुझ्या आसपासच्या पोरांसाठी. फार मोठा इश्यू आहे, तू त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी होशील. हो सर, नक्कीच. थँक्यू सर. नेक्स्ट पवन, कोणाला प्रश्न विचारायचा आहे? पवन, मयूर, ज्याला कोणी विचारायचं स्पीकर ऑन करून बोलायला हरकत नाही. मयूर हॅलो सर. please. हा बोल. हा सर, धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आम्हाला. माझा प्रश्न असा होता की आपण बोलण्याच्या स्किलमध्ये म्हणजे कसं म्हणजे थोडं मार्गदर्शन करा. म्हणजे थोडं आपण बाहेर स्पीच देतो किंवा वक्तृत्व, म्हणजे मी तुमचं आता ऐकलं तर तुमचं म्हणजे वेगळे वेगळे प्रकारचे नवीन तुम्ही शब्द वापरले. म्हणजे अशा तुमचा शब्दसाठा खूप सुंदर आहे. म्हणजे तुमचं आधीपासून तर मला थोडं मार्गदर्शन करा. म्हणजे थोडं घाबरणं होतं किंवा बोलायला गेलो तर ते विसरतं. म्हणजे ठरलं का हे मुद्दे मांडायचे, पण ते ज्यावेळेस मी 4 लोकांसमोर जातो पण ते बोलता येत नाही. म्हणजे असं एखादा कार्यक्रम असेल आणि तिथे मला काही बोलायचं असेल तर त्या म्हणजे तिथे थोडं मदत होईल. बरं. म्हणजे तुषार, याच्यानंतर उस्मानला बोलायला सांगा, त्याचा मेसेज आला. Yes, yes, उस्मान, निश्चित. बरं. हो, हो. हे बघ दादा, माणूस चांगलं कधी बोलू शकतो तर त्याच्या मनामध्ये चांगले विचार आले पाहिजेत. मध्ये चांगले विचार कधी येतील? जर त्याने ते कुठून तरी मिळवले तर. ते कुठून येऊ शकतील? तर ते वाचनातून, मननामधून किंवा चिंतनामधून येऊ शकतात. त्याच्यामुळे स्वतःचा शब्दसाठा जर वाढवायचा असेल तर आता हे थोडं मी टेक्निकल सांगतो की चांगलं वाचता आलं पाहिजे, चांगलं वाचलेलं मनात साठवता आलं पाहिजे, जे मनात साठवलं आहे ते योग्य वेळी आठवता आलं पाहिजे. बरोबर. कळलं का मी काय बोललो? त्यामुळे वाचन, मनन, चिंतन, नंतर त्याचं योग्य वेळी प्रकटीकरण, ह्या त्या टेक्निकल स्टेप्स आहेत. हे तू कर आणि हे चांगलं होतं. म्हणजे आता म्हणजे काय काय वाचता आलं पाहिजे? तर हो, अगदी रस्त्यानं जाताना जाहिरात पण वाचता आली पाहिजे. येस. जाहिरातीत सुद्धा पंचलाईन असतात. 2च वाक्य असते, पण जीवनाचा संदेश असतो. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. 2च वाक्य आहेत, पण त्याच्यात किती मोठा संदेश आहे. LICची जाहिरात. आता हे मी कधी वाचली असेल, कधीतरी 2, 5, 10 वर्षापूर्वी वाचलेली, पण आजही माझ्या ओठावर आहे. असं सर, करता आवाज ब्रेक होतोय थोडा. माझा आवाज ब्रेक होतोय? आता येतोय व्यवस्थित, आता येतोय व्यवस्थित. हा. ओके. म्हणजे आपण वाचलं पाहिजे, वाचलेलं आठवलं पाहिजे आणि आठवलेलं नीट मांडता आलं पाहिजे. हे आपल्या प्रयत्नांनी होतं. आपले प्रयत्न म्हणजे तुम्ही जर असे काही प्रयोग केले, आता तुला अगदीच तू विचारले तर मी थेट सांगतो की हे कधी घडू शकतं. माझा भाऊ आता मला दिसला आता लाईनवर, शशिकांत देवकर नावाचा माझा एक भाऊ मला इथे या डिस्कशन मध्ये दिसतो. हो. पाटलाचं पोरग हागायला बसलं तरी वाचतं, असं लोणी देवकरची माणसं चौकात बोलायची. कळलं का काय? नाही कळलं. तुषार, कळलं का काही? येस सर, येस सर. पण कोणाचाही असो, कुलकर्ण्याचा असो, पाटलाचा असो, देशमुखाचा असो, नाही ते XYZ कुणीही, अगदी म्हणजे टॉयलेटला गेला तरी तुम्हाला ध्यास लागला पाहिजे. करेक्ट. मग चांगली परीक्षा देता येते. म्हणजे हे मी फार जबाबदारीनं बोलतोय की ऍब्सोल्युटली इट वॉज माय एक्सरसाइज. मला ही चटक होती, मला ही आवड होती की हो, मी खरंच, हे मी फार जबाबदारीनं बोलतो की मी टॉयलेटला गेलो तरी माझ्या खिशात चिठ्ठी असायची. म्हणजे काहीतरी मला आज करायचं असेल, समजा मला आज व्याख्यान द्यायचंय, तर त्या व्याख्यानाचे 4 मुद्दे मी टॉयलेटमध्ये सुद्धा बाहेर काढायचो. कशाला वेळ वाया घालवायचा आपला? करेक्ट. आपला कार्यक्रम चालू आहे तर इकडे आपला कार्यक्रम चालू आहे. इतकं तादात्म्य पावता आलं पाहिजे. आता हा शब्दही तू कदाचित नव्यानं ऐकला असेल, तादात्म्य होणं. म्हणजे तुम्ही असं फोकस व्हायला पाहिजे, समरस व्हायला पाहिजे. मग ते शब्दसाठा वाढवण्यासाठी, वाचन, मनन, चिंतनापासून ते प्रकटीकरणासाठी करा प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन. बोलायचं ना प्लीज. हॅलो. हा, मी उस्मान मुलानी बोलतोय सर. येस उस्मान, बोला. हा, मी तुमचा समितीचा एक विद्यार्थीचा आहे. तुमच्या बरोबरच होतो, तुषार सरांबरोबर होतो, तुमच्या बरोबर होतो. बरोबर. मी आताचे व्याख्यान ऐकलं. खरंच तुम्ही पोपटासारखं बोलता, परंतु मनातलं बोलता. पोपटासारखं बोलता, परंतु मनातलं बोलता. आज माझ्या घरात मी, माझी पत्नी, मुलं सगळे बसून ऐकत आहात.
तुमचे व्याख्यान इतकं चांगलं आहे, आभारी आहे, एवढंच मला बोलायचं होतं. प्रश्न काही नव्हता, परंतु माझं समाधान, माझ्या मुलाचं समाधान, सगळ्यांचं समाधान झालं. व्याख्यान Thank you, मस्त उस्मान. वाटलं. थँक्यू. पोरग काय करतंय, कसला अभ्यास करताय उस्मान? पोरग BSc कसला ऍग्री अभ्यास करतंय? हा, मुलगा BSc ऍग्री करतोय. व्हेरी नाईस. मुलगा BSc ऍग्री करतोय. मी टीचर आहे, टीचर आहे बाबीर विद्यालय रुई. रुईला. बाबीर विद्यालय रुई टीचर आहे. चांगलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माझं अपील आहे, उस्मानसह त्याच्या मुलासह सगळ्यांना अपील आहे की तुषार रंजनकर हा एंट्री पॉइंट आहे माझ्यासाठी. तुम्हाला काहीही वाटलं, विश्वास देवकर कडून आपल्याला इनपुट हवा आहे, तुम्ही तुषारला सांगा. तुषार मला नेटवर्क करतील. आणि हे बा, आज आपण एका व्याख्यानाच्या निमित्तानं भेटलो. माय हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल, माय कमिटमेंट टू यू ऑल. हे बा, मी तुमचा ऋणी आहे, कारण मी तुमच्या मातीतून मोठा झालेला पोरगा आहे. हा, मी तुमचा कर्जदार आहे. तुमचं कर्ज फेडण्याची संधी तुम्ही मला द्या. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की ह्या माणसाचं आता आपल्याला ऐकायचंय किंवा ह्याला काहीतरी विचारायचंय किंवा काहीतरी, माझ्याकडे ना शब्दांचा साठा आहे, मी शब्दांची साधना करतो. मी शब्द वापरला, मी शब्दांची साधना करतो, ती सत्कारणी लागते, हा माझा अनुभव आहे. माझं तुम्हाला शब्द आहे की महिन्यातून एकदा तुषार तुम्ही ठरवा येस. की असा 5-25 जणांचा ग्रुप आणि एक विषय घेऊन मी बोलू शकतो. समजा एखादं चॅलेंज निर्माण झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल की ह्या काळामध्ये कोणाच्या तरी नोकरीचा प्रश्न निर्माण झालाय, उदाहरणार्थ. बरोबर. तर मी काय एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नाहीये, आय एम नॉट अन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. माझ्या खिशात नोकऱ्या नाहीयेत, पण नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही काय सामर्थ्य वाढवलं पाहिजे हे देण्या इतपत इनपुट माझ्याकडे आहे. तुमची गुणकौशल्य कशी वाढवली पाहिजेत, किंवा समजा आता उस्मानचा मुलगा BSc ऍग्री झालेला आहे, होतोय. तर BSc ऍग्रीशी रिलेटेड मी लगेच उदाहरणच सांगून टाकतो पटकन. उस्मानच्या मुलाला नाशिकमध्ये एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिचे गरीबाघरचं पोरग होतं, ज्याची स्वतःची फक्त 4 एकर जमीन होती, पण आज तो एवढा वरती गेलेला आहे की त्याची 600 कोटींची उलाढाल होते. ग्रेट. त्यामुळे उस्मानचं पोरग असो, नाहीतर काय आणखीन बाकीची कुणी जी काय बसलेली शेतकऱ्यांची पोरं आहेत, तुम्ही ना टेम्पो करून या नाशिकला आणि ती कंपनी बघा. शेतकऱ्याचं पोरग जिद्दीला पेटलं तर काय करू शकतं, मल्टीनॅशनल कंपनी उभा करू शकतं. कितीतरी उदाहरणं आहेत. हे असलं आपण करूया. त्याच्यासाठी तुम्ही माझा वेळ वापरा. माझा वेळ ही तुमची फिक्स डिपॉझिट आहे असं समजा. महिन्यातून हॅलो सर. आय एम रेडी, आय एम ऍब्सोल्युटली रेडी टू इंटरॅक्ट विथ यू. जुबेर. हॅलो सर, मी मुलानी सरांचा मुलगा आहे. तर मी BSc ऍग्रीच्या लास्ट इयरला आहे, परंतु या लॉकडाऊन मध्ये मी एक स्वतःचा छोटासा उद्योग चालू केलाय, JM ग्राफिक्स म्हणून. बरोबर. तर तो आता मला तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर एकदम कॉन्फिडन्स लेवल वाढली सर माझी, कारण असं म्हणजे तुम्ही सगळं असं मनातलं बोललेलं आहे. थँक्यू सर. व्हेरी नाईस, थँक्यू. येस, लवकरच आहे सर JM ग्राफिक्सचं, म्हणजे लवकर मी असं तुम्ही म्हणला ना, जसं सकाळच्या ह्याच्यात काम करायचं, तसंच मी JM ऍग्रोच्या रिलेटेड हे वाढवण्याचा प्रयत्न माझ्या मनात आज आलेला आहे सर. खूप छान जुबेर, आपण बोलूयात निश्चित. अभिनंदन तुझं जुबेर, गुड. प्रतीक्षा, तुला विचारायचं आहे? प्रतीक्षा का नाही, कोणाला बोलायचं? आणि हा, बोल. श्रुतिका बोल. सर्वप्रथम धन्यवाद सर, एवढ्या विचारसाठ्यामधून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. मागील काही वर्षापासून उद्योजकतेचे वारे महाराष्ट्रात व्हायला लागलेले आहेत. नोकरीच्या मागे धावणारा युवक वर्ग हा व्यवसायाचा विचार करायला लागले आहेत, पण याच वेळी या तरुणांना व्यवसायाची माहिती देणारा कुणीच भेटत नाही. शहरात किमान काही स्रोत तरी आहेत, पण ग्रामीण भागात ही परिस्थिती खूप अवघड आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव असतो. आणि जर एवढ्याची सांगड घालून आम्ही व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, तर व्यवसाय निवडला, मग सुरुवात कशी करायची आणि कुठे करावी यामध्ये बराच वेळ निघून जातो. आणि यामध्ये एवढा वेळ निघून जातो की व्यवसाय करण्याची जी उर्मी, जी प्रेरणा असते ना, तीच निघून जाते. पण सर, तुमच्या बाबतीत हे विधान चुकीचं ठरवलं तुम्ही. तर तुम्हाला आकाशवाणी केंद्रावरती ऐकण्याचं आजीचं स्वप्न आणि पेपरच्या रद्दीचं काम करत असताना सकाळमध्ये गुणकौशल्यांच्या आधारे जबाबदारी घेण्याचं स्वप्न, अशी स्वप्न तुम्ही पाहिले व सत्यात देखील उतरवण्यासाठी मेहनत घेतली. आम्ही पण सर्व सर युवक वर्ग अशी बरेच स्वप्न पाहतो व त्यावरती काम देखील करतो. पण कुठेपर्यंत एखादी गोष्ट नवीन आहे तोपर्यंत, काम नवीन आहे तोपर्यंत आमची सर्वांची एकाग्रता असते. कोणते मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला तर त्याचा इफेक्ट काही दिवस असतो. तर माझा प्रश्न सर असा आहे की तर तुम्हाला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या मिळेपर्यंत तुम्ही एकाग्रता ठेवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले? हे बघ, जे कुठलं स्वप्न आपण पाहतो ना, प्रतीक्षा. श्रुतिकाचा प्रश्न होता, श्रुतिका पवार. श्रुतिकाचा आहे, ओके, ठीक आहे. श्रुतिका,
तू जी म्हटलीस ना की आम्ही ग्रामीण भागात आहोत आणि आम्हाला मग संधी मिळत नाहीत किंवा आम्ही करतो, उद्योगाचा प्रयत्न करतो पण मग ते पुढे जात नाही. तर मुळात कसं असतं की कुठल्या संधी पंकज तुझं माईक बंद कर ना प्लीज. हो सर, सॉरी. हा, विश्वास तुझा माईक बंद झालाय. विश्वास तुझं माईक अनम्यूट कर. अनम्यूट करायला लागेल. हा, हा. येस. तर आपण काय केलंय, म्हणजे आपण कसला प्रयत्न केलाय, म्हणजे समजा आपल्या गावामध्ये एक विशिष्ट उत्पादन होत आहे. आपण गावाचीच उदाहरणं घेऊया हो. की गावात ज्वारी पिकते आहे, गावात काय तांदूळ पिकतो आहे, गावात काय गहू पिकतो आहे, आपल्याकडे काकडी पिकते आहे उदाहरणार्थ. तर मुळात काकडी पेरण्यापूर्वी, माझा शब्द लक्षात घ्या तो, येस. काकडी पेरण्यापूर्वी ह्या दोन, माझा आवाज येतोय का? येतोय व्यवस्थित येतोय. काकडी पेरण्यापूर्वी दोन शक्यतांचं आपल्याला गृहीतच धरावं लागेल की एकतर काकडी मार्केटमध्ये येईल आणि ती कोसळेल. हो. आपली काकडी तयार होईल, बाजारात जाईलही, पण त्यावेळी भाव कोसळणार आहेत याचा पहिल्यांदा विचार करायचा. हा, मग दुसरा विचार, मग जर भाव कोसळले तर मी काकडीचं काय करेल? टोमॅटो मी पेरलाय समजा, पण टोमॅटो किंवा कांदा मातीमोल झाला, आपला आला आणि बाजारात त्याची किंमत मातीमोल झाली, मी काय करेल? तर याचं पर्यायी व्यवस्थापन म्हणतो ना आपण, म्हणजे ह्याला बाजारपेठी व्यवस्थापन म्हणूया आपण, आणि हे शिकावंच लागेल. शेतकऱ्यांच्या पोरांना हे शिकावं लागेल. पर्यायी व्यवस्थापन शिकावं लागेल. म्हणजे तुम्ही जर कांदा निर्माण केला तर अंदाज घेता आला पाहिजे की आपण कुठल्या काळात कांदा निर्माण करतो. दुसरं की समजा आपल्या गावात कांद्याला भाव नाहीये, पण असं कुठलं तरी क्षेत्र असतं की जिथं कांद्याला भाव असतो किंवा त्याची साठवणूक करण्याची आपल्या क्षमता आणली पाहिजे. थोडक्यात, देअर इज ऑलवेज रिस्क माय बॉय. माझ्या भावांनो बहिणींनो, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये धोका हा आहेच आहे. तो कांद्यालाही आहे, तो टोमॅटोलाही आहे. पण मग संधी कुठल्या आहेत की तुम्हाला टोमॅटोचा सॉस करता आला पाहिजे. हे मी फार जबाबदारीनं बोलतो आणि काय अवघड नसतं. आता टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, छोटे छोटे कुटीरोद्योग येतात, करता येतात. म्हणजे आपण पहा बरं, आपण आपल्याकडे गायी आहेत. आता माझ्या भावाचं उदाहरण मी तुम्हाला देतो, किंवा तुमचंच, तुम्ही माझे भाऊच आहात सगळे. तुमच्याकडे 4 गायी आहेत आणि दुधाला भावच मिळत नाही. हे जे डेअरीवाले आहेत ना, ते लय भारी आहेत. ते तुमच्या दुधाचा कचरा करतात. म्हणजे तुम्हाला ते 7 रुपये रेट देतील, तुम्हाला 12 रुपये रेट देतील, तुम्हाला कुणीही 20-22 पण देत नाही, 25 पण देत नाही. खरं आहे काय मी जे बोलतो ते? हो हो, होतो असं, अगदी बरोबर आहे. हॅलो इतरांनी सांगा. हो, बरोबर आहे. हॅलो हो सर, होय सर, होय सर. तुषार, हो, येतोय आवाज. होतं सर असं गावकडे. विश्वास, येतोय आवाज व्यवस्थित? तुला आवाज बहुतेक तुझ्याकडे येत नाहीये का? आवाज येतोय ना? हो, येतोय व्यवस्थित येतोय. म्हणजे मी असं बोलतो आहे की आपण टोमॅटो केले तर आपण टोमॅटोचा पल्प केला पाहिजे. नुसते टोमॅटो करून काही उपयोग नाहीये, नुसते कांदे करून काहीच उपयोग नाही. मी हे शेतकऱ्यांच्या पोरांसाठी बोलतोय. कारण आपण कांदे करत राहिलो, आपण टोमॅटो करत राहिलो आणि आपल्या कांद्यावर, आपल्या टोमॅटोवर दुसरेच मोठे होत गेलेले आहेत. ते व्यापारी नावाचा वर्ग आहे की ज्याला हे कळतं की टोमॅटो कसा वापरायचा, त्याचा पल्प कसा करायचा. त्याचा तुम्ही बघा ना, टोमॅटो विकताना जातो काय तरी 40 रुपये किलो, आणि सॉस कसा रुपये किलो असतो पहा तुम्ही. हो. त्यामुळे खेड्यातल्या पोरांनो, तुम्ही प्रक्रिया उद्योगांचा विचार करा आणि तुमच्यात ते सामर्थ्य आलेलं आहे. छोटे छोटे प्रक्रिया उद्योग आपल्याला करता आले पाहिजेत आपल्या कॅपॅसिटीचे. हा झाला ग्रामीण बॅकड्रॉपचा विषय. दुसरं, तुझा प्रश्न होता की प्रयत्न, तर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता आलं पाहिजे. आपण जे काही स्वप्न पाहतो ते साकार व्हायला, पहा बरं मी काय शब्द वापरला, आपण जे काही स्वप्न पाहतो ते साकार व्हायला कदाचित 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष सुद्धा लागू शकतात. काय बोललो मी? हो, अगदी 40 वर्ष लागू शकतात. पण तुम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकता. मग हे डोनाल्ड ट्रम्प नावाचे जे गृहस्थ आहेत ते वयाच्या कितव्या वर्षी राष्ट्रपती झाले? हो. असं घडतं. म्हणजे तुम्ही जगातली सगळी उदाहरणं पहा की माणसाने संघर्ष केलाय, 50 वर्ष संघर्ष केलेला आहे आणि त्यानंतर त्याला ते यश मिळालेलं आहे. पण हे कसं असतं की तुम्ही कुठलं तरी दिव्य ध्येय पाहताय आणि त्या ध्येयाच्या दिशेनं अविरत चालत राहताय, प्रसंगी उपाशी पोटी सुद्धा. मी हे कवितेतलं वगैरे बोलतोय असं नका म्हणू, मी हे काळजातलं बोलतो आहे. दिव्य ध्येय की ओर तपस्वी अविरत चलता रहता है. त्यामुळं मुळात काय स्वप्न पाहताय ते नीट नोट डाऊन करा. आपलं स्वप्नांच्या बाबतीत गडबड काय होते सांगू? मी थोडा वेळ घेतो आता त्या ताईच्या प्रश्नाचं उत्तर देताना. की आपल्याला कधी कंडक्टर व्हावंसं वाटतं, आपल्याला कधी ड्रायव्हर व्हावंसं वाटतं.
हे मी माझं बोलतो. एसटीनं आम्ही जेव्हा प्रवास करायचो तेव्हा तो तिकीट फाडणारा कंडक्टर लय भारी वाटायचा. मग आपण कंडक्टर झालं पाहिजे. बघा त्याचं कसं डेअरिंग असतं. मग ड्रायव्हर व्हावंसं वाटतं, मग कलेक्टर व्हावंसं वाटतं, मग कमिशनर व्हावंसं वाटतं. पण कलेक्टर हे जीवनाचं अंतिम ध्येय असतं का? अजिबात नाही. कमिशनर हे शेवटचं स्वप्न असतं का? अजिबात नाही. कलेक्टर आणि कमिशनर हे तुमच्या स्वप्नातले टप्पे असतात. स्वप्न फारच वेगळी असतात. म्हणजे कलेक्टर होऊन मी माझ्या मातीचं कल्याण करेल याला म्हणतात स्वप्न. कमिशनर होऊन मी गरिबांची सेवा करेल हे असतं ऍक्च्युअली स्वप्न. आई लक्षात आलं का तुझ्या? श्रुतिका, येस सर. हा, दिस इज माय पॉइंट ऑफ डिस्कशन. त्यामुळे प्लीज प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. जर सातत्य नाही राहिलं तर फ्रस्ट्रेशन वाढतं आणि फ्रस्ट्रेशन नाही येता कामा. उलट पक्षी म्हणजे किती जरी वाईट वेळ आली, मग अशी उदाहरणं दिली मी तुम्हाला. आंबेडकरांचं उदाहरण मुद्दाम होऊन दिलेलं आहे की घरात दिवा नव्हता आणि त्यांनी सगळ्या जगासाठी दिवा लावला, ते विश्वमानव झाले. सावरकर अंधारात उडी मारली, इतिहास घडवलेला आहे. शिवाजी महाराज काय 16 वर्षामध्ये, म्हणजे ज्या वयात पोरं आता सध्या म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सुद्धा चोरून चोरून बागेत बसतायत, अशा वयामध्ये शिवाजी महाराजांनी करंगळी कापली, स्वराज्य निर्माण केलं. मी मुद्दामून तुलनात्मक बोलतो आहे. असंच झालं पाहिजे. श्रुतिका, खूपच छान. श्रुतिका, समाधान झालं? मिळालं तुला प्रश्नाचं उत्तर? हो सर. येस. अनिल बोलतो आहे की अनिल तू काय म्हटलं? इंग्लिशचा काहीतरी प्रयत्न करतोय. चांगली गोष्ट आहे. अनिलचा मेसेज मी वाचला. तो इंग्लिश स्पीकिंगचा प्रयत्न करतो आहे. करा, चांगलं करा. अजून बोलायचं कोणाला? सर मी प्रतीक. हा, बोल प्रतीक्षा, बोल. नमस्कार सर, तुमचं लेक्चर खूपच छान आहे सर, खूप आवडलं. सर मी BMS सेकंड इयरला आहे, पण मला बोलायला खूप आवडतं. सर मी यात काही करिअर करू शकते का? पण डॉक्टर होऊन बोलत राहा. म्हणजे माझा आग्रह असतो बरं, डॉक्टर होऊन बोलत राहा किंवा बोलत बोलत डॉक्टर की कर, कॉम्बो कर. म्हणजे आता मी माझंच उदाहरण देतो की माझ्या वकिलीच्या ज्ञानाचा मी पत्रकारितेमध्ये प्रचंड उपयोग करून घेतोय. म्हणजे मी माझं नॉलेज वाया नाही घालवलेलं. म्हणजे झालो पत्रकार पण करतो वकिली. लक्षात आलं का मुद्दा? प्रतीक्षा, त्यामुळे डॉक्टरकीचा अभ्यास करत असतील तर बोलत राहा, बोलता बोलता डॉक्टरकी कर, डॉक्टरकी करत करत बोलत राहा. चालतं, जमतं सगळं. सर डॉक्टर काम करायची इच्छा आहे सर. कसलं काम करण्याची इच्छा? प्रतीक्षा, बोल. आकाशवाणीमध्ये काम करण्याची इच्छा आहे सर माझी. कर ना मग. परीक्षा असतात त्यांच्या, परीक्षा दे, त्यांची ऑडिशन असते, ती ऑडिशन दे, वाचायला सुरुवात. तू राहते कुठं आता? गाव कुठलं तुझं? सर काय एलिजिबिलिटी काय सर त्याला? आवाज ही एलिजिबिलिटी असते. तुमचा आवाज चांगला पाहिजे, वाणी शुद्ध पाहिजे, भाषेवर प्रभुत्व पाहिजे. त्याला डिक्शन असं म्हणतात. डिक्शन चांगलं पाहिजे. म्हणजे चढ उतार, शब्दफेक, भावनांचं त्याच्यामध्ये असा जीव ओतता आला पाहिजे. अशा त्याच्या पात्रता असतात. शक्य आहे, म्हणजे तू होऊ शकतेस जर तुझा आवाज, तुझं वाचन, तुझं सादरीकरण सादर करता आलं पाहिजे आपल्याला. हो सर, थँक्यू सर. सर मी तुमची नातच आहे. माहिती आहे मला. पुढचा प्रश्न कोणाला विचारायचा आहे अजून? हॅलो सर. हा, बोल. हा सर, मी इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करतो सर 2 महिन्यापासून. आणि सर बोलताना जसे खूप काही इंग्लिश शब्द वापरायचे सर, आणि शिकताना कोणती स्टेप घेणे गरजेचे असते सर, आणि या विषयावर थोडं एक्सप्लेन करा सर. परत सांग मुद्दा. प्रश्न पुन्हा सांग अनिल. सर इंग्लिश जसे 2 महिन्यापासून मी प्रॅक्टिस करतो सर, आणि येते सर मला, तरी पण बोलायला थोडंफार म्हणजे असं घाबर होतं सर. या म्हणजे सुरुवातीला कोणतं स्टेप घेणं गरजेचं असते या विषयावर थोडं एक्सप्लेन करा सर तुम्ही. हे बघ, समजा इंग्लिश बोलण्यासंदर्भातच आपण जर बोलत असू तर एक तर तू इंग्लिश न्यूजपेपर्स वाचले पाहिजे रोज. हो सर. शब्द साठा वाढवला पाहिजे. इंग्लिश शब्दांचा साठा वाढवला पाहिजे. मग तो वाचनातून वाढेल, नंतर पाठांतरातून वाढेल, नंतर स्वतःची छोटी छोटी वाक्य तयार करता आली पाहिजे. हे सगळ्यांसाठी आहे बरं का, हे एकट्या अनिलसाठी नाहीये. अनिलने प्रश्न विचारला, तो प्रातिनिधिक आहे. बोल, ऐकतायच काय? आवाज येतो ना बाळांनो? हो, येतोय. हो सर, हो सर. येतोय आवाज? येतोय.
येतोय तुषार, सर, माझा येतोय. आवाज येतोय ना? येस येस येतोय. हो सर, येतोय. हा, येतोय सर. शब्द पाठ करा, वाक्य पाठ करा. नंतर की कोणते शब्द कुठल्या वेळी फेकायचे आहेत. एक मिनिट हा, मला फोन येतो, त्याला मी देतो. कोणते शब्द कुठल्या वेळी फेकायचे हे आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे वाचनातून होतं. त्यामुळे अनिल, तुझा मेसेज पण मगाशी मी वाचला की तू गेल्या 2 महिन्यांपासून प्रयत्न करतो आहे. ओके, तर हा प्रयत्न रोज करावा लागेल आणि हळूहळू तुझा शब्दसाठा वाढत जाईल. त्याचा उपयोग सुद्धा लक्षात येतो, नंतर आपल्यालाच लक्षात येतो. तुला मी एक सांगू का, अनिल सह तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, तुमच्या समोर असं कॅरेक्टर बसलेलं आहे जे तुमच्याच गावातलं होतं, पण आता मी ऍक्सेंट इंग्लिश असो कोणता या येस. म्हणजे लॅटिन इंग्लिश असो, अमेरिकन इंग्लिश असो किंवा ब्रिटिश इंग्लिश असो, मला जर तुम्ही म्हटलात की तू ब्रिटिश इंग्लिश मध्ये बोल, तर मी ब्रिटिश इंग्लिश मध्ये बोल. तुम्ही जर म्हटलात की नाही तुम्ही अमेरिकन इंग्लिश मध्ये बोला, तर मी अमेरिकन इंग्लिश मध्ये बोलतो. ऍक्सेंटचा विषय असो, ते प्रोनाऊन्सिएशन हा जो मुद्दा आहे की तुमचे हो उच्चार सर. जे आहे त्याची ढब जी आहे ती बदलत जाते. अमेरिकेत वेगळी असते, ब्रिटनमध्ये वेगळी असते, फ्रान्समध्ये वेगळी असते. हे करता येतं, ऍब्सोल्युटली करता येतं. त्यामुळे अनिल सह सगळ्यांना मला सांगायचंय, इंग्रजी हे तर वाघिणीचं दूध आहे. तुम्हाला जर ते प्यायचं असेल तर जरूर प्या. जगावर राज्य करा. त्यांनीच केलं होतं ना आपल्यावर राज्य. येस, खूपच छान. इतका छान संवाद झालेला आहे आणि खूप छान प्रश्न आणि जो हक्कानी सांगितलं विश्वास, की आपण खरंच महिन्यातनं एकदा काही ज्या प्रश्न आहेत, काही आपल्याला निश्चित यावरती आपण निश्चित काही समितीमध्ये असेल किंवा इंदापूर मधल्या भागामध्ये असेल, आपण निश्चित एक असं इतकं छान प्रश्न उत्तराचं सेशन, एक गट, एक प्रश्न, काही विचार मंथन आपण निश्चित करूयात. आपण आज जवळजवळ 4 वाजलेत, 2 वाजता आपण सुरुवात केलेली होती, 4 वाजलेत. त्यामुळं मला वाटतं आपण आता थांबूयात, कारण आपलं मीटिंग. संतोष आहे का रे? तुषार, मी मेसेज वाचला, संतोषला बोलायचं होतं. संतोष कोण? संतोष नसेल तर त्याला फोन करून लाईनवर घे आणि बोलायला सांग. हो हो, चालेल चालेल. संतोष कोण लक्षात आलं ना तुझ्या? हो, देवकर. घे लाईन. काहीतरी 3 वेळा त्यांनी मेसेज दिला आणि दिला का? मला कळालं नाही याच्या बरोबर, मला लक्षात नाही आलं. मी घेतो आता, नाही घेता येणार, आपण मोबाईलवर आपण घेऊयात, कारण आता जर ह्याच्या आपण जस्ट फोन. नाही, नो प्रॉब्लेम. चल, आहे संतोष, आहे संतोष. हॅलो, हा नमस्ते. नमस्ते, बोला संतोष. संतोष बोलतोय मी. हो, मेसेज वाचला होता मी. हॅलो, हा बोल ना, बोल संतोष. बोला. कसा आहे आपण विश्वासराव? ठीक आहे, तुमच्याशी बोलतोय. इंदापूरला कधी येणार आहे? कोविड माझ्या मुलीला. हॅलो, हा, माझ्या मुलीला भेटायचं आहे. बर, आपण फोनवर व्हिडिओ कॉलवरही भेटूया. ओके 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 ओके, चालतंय. ठीक आहे ओके. संतोषच्या प्रतीक्षा आणि यश, दोन्ही मुलं माझ्याकडे आता MSc IT आणि फ्रीलान्सिंग शिकतायत, आणि अतिशय हुशार आहेत दोघं पण. ऍक्टिव्ह असतात. यश पण आहे ना आता, यश पण खूप ऍक्टिव्ह आहे. छान. मला वाटतं आपला स्लॉट संपलेला आहे, तर आपण पुन्हा विश्वास, खरं तर खूप माझं. हा, बरोबर. पंकज बोल. पंकज, तू करतोस, ऐक ना पंकज, तुझा प्रश्न विचार आणि आभार प्रदर्शन तू कर. पंकज प्लीज. आभार करू का? चालेल. आभार प्रदर्शन कर. ओके सर, प्रश्न नाहीये माझं असं म्हणायचं, तर तुमचे ते कविता असतील, लेख असतील, अजून काही तुमचं लिखाण असेल, तर सर ते कसं अवेलेबल होऊ शकतं आम्हाला वाचायला? सर म्यूट, तुम्ही अनम्यूट कर. मी उपलब्ध करून देईल तुम्हाला. अशी काही सेशन्स करू, त्याच्यामध्ये मी लाईव्ह पण सांगेल. विषयी सांगतो, पंकज हा तुझ्यासारखाच अतिशय ऍक्टिव्ह आपल्या विद्यार्थी विकास केंद्रामध्ये प्रत्येक पाहुणे आले की त्यांना आभार प्रदर्शन करणं, त्यांचं प्रेझेंटेशन करणं, अतिशय छान पद्धतीने उर्मीनं तो अनेक गोष्टीत सहभाग नोंदवत असतो. तर मला वाटतं पंकज, आपण या कार्यक्रमाचा समारोप तू आभार प्रदर्शन करावं असं मी तुला विनंती करतो. चालेल सर, नक्की. मी खरं तर मी सुरुवात. पंकज, 1 सेकंद थांबा. हो सर. किती जण आहेत आपल्या बरोबर या क्षणाला? कमी झालेत मुलं, कारण जवळजवळ 22 ते 20 जण आहेत आता. तर हे 22 जण म्हणजे तुम्ही असं समजा की आता तुम्ही चिकटले मला. तुम्ही पर्सनली फोन करू शकता. मुख्य म्हणजे मी तुम्हाला फॉलोअप देईल. मी तुषारकडून हा सगळा डेटा घेईल. फोन नंबर जुळला आपला आता. येस, निश्चित शेअर करतो मी सगळ्या गोष्टी. ओके सर. पंकज प्लीज. ओके सर. सुरुवातीला तर मी बोललो अगोदर की मी माफी मागतो, मी थोडं उशिरा जॉईन झालो, आणि हे ऐकत असताना मी सरांचा जरा बायोडाटा वाचला,
आणि ते वाचत असताना मी असं शॉक होत गेलो, खाली जसं खाली जातोय तसा शॉक होत गेलो. आणि महत्वाच्या 2-3 गोष्टी मला त्या ठिकाणी जाणवल्या, त्या सायबर क्राईम मध्ये सरांनी लिहिलेलं आहे. आणि विशेषतः असं वाटलं की ज्या संघटनेशी मी सुद्धा जॉईन आहे किंवा ज्यामध्ये मी थोडंफार माझी सेवा देण्याचं काम करतो, तर विवेकानंद केंद्राचे सर देवगिरी विभागाचे डायरेक्टर आहात, Yes. ते वाचून मी अजून आनंदित झालो की खरंच त्यानंतर सरांचा एवढा परिचय नव्हता. तर सर खूप खूप धन्यवाद. युवकांपुढील आव्हानं, युवकांपुढील संधी काय आहेत? तर मला वाटतं की प्रत्येक संकटाला लाथा मारून संकटांना आपल्या पायावर माथा टेकवण्याची ताकद ही युवकांमध्ये असते खरं तर. आणि ती फक्त जाणीव करून द्यावी की जसं अनंत राऊत आपल्या शब्दांमध्ये फार सुंदर लिहितात की रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, की दुःखात बियांना हसरेच कोंब यावे, आणि आहेत जर का तहान विश्व जिंकण्याची, दररोज संकटांना ताटात कुस्कुरावे. मला वाटतं की संकटांना दररोज ताटात कुस्कुरण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती या युवकांमध्ये आहे. फक्त तुम्ही युवक आहात आणि तुम्हाला काय करता येऊ शकतं याची जाणीव करून देणारी एक ठिणगी पेटायला हवी. आणि आज तुम्ही या माध्यमातून आमच्या अंतरंगात जी ठिणगी पेटवली की आम्ही काय आहोत, आम्हाला काय करायचंय, कशा पद्धतीनं करायचंय, या सर्व प्रकारचं ज्ञान, या सर्व प्रकारची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. याही नंतरच्या काळामध्ये आम्हाला काय करायचंय, काही संधी असतील किंवा काही प्रश्न असतील तर आम्ही एक हक्काचा माणूस, आम्हाला या अगोदर काही माहित नव्हतं पण रंजनकर सरांच्या माध्यमातून एक हक्काचा माणूस, त्या क्षेत्रातील असो विविध क्षेत्रातील असो, काही माहिती असेल तर एक अत्यंत महत्वाचं ज्ञान असलेला एक हक्काचा माणूस आमच्या घरामध्ये आता आलेला आहे. आम्ही सहजतेने तुम्हाला तो प्रश्न विचारू किंवा ती माहिती तुमच्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद सर तुमचं. मुळात मी धन्यवाद मानणार नाही, ऋणात राहणं पसंत करेल कारण तुम्ही आमचे आहात. फक्त एवढंच सांगेल की हे आभाळाचे भार कशाला आणि फुलांचे हार कशाला, तर राहू एकमेकांच्या हृदयात आणि या हृदयाला दार कशाला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि जे उपस्थित होते, तुम्ही जे काही घेतलं आहात त्यावर नक्कीच चिंतन मंथन करा. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक विचार हा तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा दाखवणार असेल. तर सर्वांचे आभार. रंजनकर सरांचे आभार की त्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा स्तुत्य उपक्रम आणि अशा एक ग्रेट व्यक्तिमत्वाला आम्हाला ऐकायला मिळालं. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद विश्वास, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. Yes, sir. Thank you.